महाराष्ट्रातून असेल किंवा इंडियामधून असेल तर हा कार्यक्रम आपण पुण्यातून राबवत आहे. तर याच्यावरून आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी किती मोठी आहे. आता हा जर असल्या सेलचा जी काही व्यवस्था आहे आणि आपण जो काही एक सेल लॉन्च केलेला आहे हा यशस्वी झाला मॉडेल, तर हा ऑल ओव्हर इंडियामध्ये तो मॉडेल यशस्वीपणे राबवला जाऊ शकतो. आणि इथून जर काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर मग त्या सगळ्या गोष्टी ज्या पर्पजने आपण हा अहिल्या सेल क्रिएट गेलेला आहे तर त्याला काही अर्थ उरणार नाही आहे. त्याच्यामुळे हा जर सेल इफेक्टिव्हली राबवायचा असेल आणि हा जर यशस्वी करायचा असेल तर त्याच्या पाठीमागची उद्दिष्ट काय आहेत आणि आपण काय काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे हे आपल्या सगळ्यांना लक्षात असलं पाहिजे. तर आपण डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळे प्रॉब्लेम्स पाहतो आणि आपण सुद्धा जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातो, पोलीस स्टेशन म्हटलं तरी व्यक्ती घाबरतो. एखादा क्राईम जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडतो तेव्हा त्याला त्या घरच्यांना सुद्धा सांगायला खूप असे बॅरियर्स असतात की मी हे कसं ओपन करू, घरच्यांना कसं सांगू, किंवा कधी कधी घरचेच इन्व्हॉल्व असतात. तर मग त्या व्यक्तीला मानसिक स्थिती अशी असते की हे मी कोणाला शेअर करू शकते, मग प्रतिष्ठेचा विषय असू शकतो किंवा इतर काही गोष्टींचा बराच रोल प्ले होतो. समाज व्यवस्था आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात की ते लोकांना कुठे व्यक्त व्हावं हे कळतच नाही. आणि मग त्या बेसिसवरती ते जातात, रडत खडत पोलीस स्टेशनमध्ये जातात. मग तिथे त्यांना समजा बसून ठेवलं गेलं की त्यांच्याकडेही भरपूर काम असतं. आपण असं म्हणत नाही की ते मुद्दामून करत आहेत किंवा अजून काही कन्सिडरेशन्स आहेत असं नसतं, पण बऱ्याचदा त्यांच्याकडे इतका वर्कलोड असतो. त्या एरियाची पॉप्युलेशन आता इतकी वाढलेली आहे, मॅनपॉवर सिस्टममध्ये खूप कमी आहे, त्याच्यामुळे त्यांना बसावं लागलं. तर त्याच्यामध्ये परत त्यांची चिडचिड व्हायला सुरुवात होते आणि जो काही ॲक्ट घडलेला आहे त्याच्यामध्ये जे इतर पार्टीज इन्व्हॉल्व असतात, जसे ॲक्यूज आहे किंवा इतर फॅक्टर्स असतात, तर त्यांच्याकडून त्या व्हिक्टीमला प्रेशराईज होऊ शकतं. इन बिटवीन जो काही टाईम गॅप त्याच्यामध्ये जात आहे त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतोय, आपण जी काही सिस्टम राबवत आहोत म्हणजे पोलीस अथॉरिटीज असतील, ती एक एक्झिक्युटिव्ह मशिनरी आहे, ज्युडिशियल अथॉरिटी आहे की आपण जस्टिस देण्याचं काम इथे करत असतो आणि बाकी लॉज लेजिस्लेशन करण्याचं काम हे त्या पॉलिटिशियन्सचं राहतं. तर मग अशा पद्धतीने हे सगळे जे काम करत आहेत या सगळ्यांचा एकच ऑब्जेक्ट आणि जे काही आपण म्हणतो की रोल काय परफॉर्म करायचा आहे, कशासाठी करायचा आहे, तर तो लोकांपर्यंत जस्टिस त्यांना मिळवून द्यायचा आहे. जस्टिस कशासाठी मिळवून द्यायचा आहे, तर सोसायटीमध्ये शांतता आणि समाज व्यवस्था सुस्थापित करण्यासाठी आपण हे सगळं जे काही आहे ते करत आहोत. मग ते त्याच्यासाठी वेगवेगळ्या मशिनरीज क्रिएट करण्यात आल्या आणि त्याच्यानुसार प्रत्येकजण आपला आपला रोल करत आहे. तर याच्यामध्ये आता आपला रोल कसा महत्त्वाचा असू शकतो, तर एखादी व्यक्ती व्हिक्टीम पोलीस स्टेशनला आलेली आहे आणि तिला असं माहीत नाही आहे की कुठे व्यक्त करायचं आहे, पोलिसांना कुठल्या गोष्टी मी सांगितल्या पाहिजेत. अननेसेसरी समजा आता डोमेस्टिक व्हायलन्सची केस जर आपण घेतली तर तिच्याकडे सांगण्यासाठी भरपूर काही असतं. म्हणजे जेव्हापासून तिचं मॅरेज ठरवण्यात आलं होतं आणि त्याच्यासाठी जेव्हा स्थळ पाहण्यात आलं होतं तेव्हापासून ती लेडी जी स्टार्ट करते ती म्हणजे जेव्हा आता 6 वर्ष झालेत मॅरेजला किंवा 10 वर्ष झालेले आहेत तर ती खूप अशी भरलेली असते आणि तिला कुठेतरी व्यक्त करायला जागा हवी असते. तर बऱ्याचदा असं असतं, आमच्याकडे केसेस येतात तेव्हा आम्ही पाहतो की म्युच्युअली असतं, ते मुलासोबत ती स्वतःच व्हॉलेंटरीली गेलेली असते आणि मग तिथे तिला काही केस करणं किंवा ॲक्यूजला शिक्षा व्हावी अशी तिची काही मेंटॅलिटी नसते. पण घरच्यांनी सांगितलेलं आहे आणि ती मायनर असेल तर ऑफकोर्स म्हणजे घरच्यांचा फोर्स असेल तर तेव्हा ती केस रजिस्टर्ड करून घेण्यात येते. तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अशा जेव्हा घडत असतात तेव्हा पोलीस मशिनरी हातभार असते की पोलिसांना जो काही समोर आलेला आहे त्याची केस घेणं हे भागच असतं. त्यांना त्याच्यामध्ये दुसरा कोणता रोल म्हणजे तसं ते लिगली परफॉर्म करण्यासाठी त्यांच्याकडे एकच असतं की केस रजिस्टर करून घेणं. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा रोल काय राहू शकतो, तर आलेल्या व्यक्तींचा प्रॉब्लेम जाणून घेणं, तिची इच्छा असेल तर, हे मी सगळ्यात आधी सांगेन, तिची इच्छा असेल तर. बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणून जातो की नाही मला मदत करायला सांगितलं तर मला मदत करायचीच आहे, पण समोरचा व्यक्ती म्हणतो की मला मदत नको आहे, आय एम एबल टू सर्वाईव्ह मायसेल्फ, मला कोणत्याही प्रकारची कुठलीही हेल्प कोणाकडूनही नको आहे. मग अशा व्यक्तीला अननेसेसरी हेल्प प्रोव्हाइड करायला तुम्ही जायचं नाही आहे. जो आपला सेक्शन 12च्या कॅटेगरीमध्ये बसतो म्हणजे SC/ST कॅटेगरीतला असेल एखादा व्यक्ती किंवा फिजिकली डिसेबल असेल, लेडी असेल, चिल्ड्रन असेल, इंडस्ट्रियल वर्कमॅन असेल, तर हे सगळे आपल्या कॅटेगरीमध्ये येतात. अशा कॅटेगरीमध्ये कुठल्याही व्यक्तीला किंवा ज्याचा इन्कम खूपच पुअर स्टार्टरमधून तो व्यक्ती येत आहे, 3 लाखापेक्षा त्याचं वार्षिक उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी आहे,
तर असा एखादा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये आला असेल, त्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते फेस करत आहे आणि त्याची दाद मागण्यासाठी किंवा FIR रजिस्टर करण्यासाठी तो पोलीस स्टेशनला आला आणि त्याने जर सांगितलं की मला हेल्प कोणाची तरी हवी आहे, तिथले पोलीस ऑफिसर्स असतील ते सांगतील तिथे की अहिल्या सेल मार्फत एक लीगल ॲडव्होकेट फ्री सर्व्हिसेस देण्यासाठी आहे, इफ यू विश टू टेक द हेल्प यू कॅन. तर तेव्हा मग तुमचा रोल तिथे स्टार्ट होऊन जाईल. मग त्या व्यक्तीने तुम्हाला एखादा प्रॉब्लेम शेअर केला. आता फॉर एक्झाम्पल पोस्कोची मुलगी आहे आणि ती म्हणते की माझ्या बाबतीत असं असं घडलेलं आहे. आता फर्स्ट केस रजिस्ट्रेशन हा एक मार्ग आहे, लिगली तो त्यांना दिलेला आहे, दॅट इज मॅन्डेटरी अँड ऑल द थिंग्स आर देअर. पण असं करत असताना सुद्धा जर तो प्रकार म्युच्युअली जर सेटल होत असेल, समजा त्या दोघांचं लग्नच करून देत असतील त्यांचे घरचे, तर मग केस रजिस्ट्रेशनची आवश्यकता आहे का? अननेसेसरी मशिनरी तिच्यामागे युटिलाइज करण्याची गरज आहे का? पोलिसांवरचा ताण वाढतो की केस रजिस्टर करा, मग इन्व्हेस्टिगेशन करा, चार्जशीट फाईल करा. मग इथं डिस्ट्रिक्ट कोर्टावरती ऑलरेडी जो ज्युडिशियल मशिनरीवरती ताण आहे त्याचा ताण वाढतो, अल्टिमेटली स्टेट गव्हर्नमेंटचा ताण वाढतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन काय शेवटी आहे की त्या दोघांनी लग्न केलं आणि आता कोणालाच काय एकमेकांविरुद्ध करायचं नाही आणि केस इज नील. मग हा आपला मेन मूळ पर्पज काय आहे की शांतता आणि सुव्यवस्था आणि त्यांच्या सामंजस्याने त्यांनी प्रस्थापित केलेली शांतता आणि सुव्यवस्था हाच आहे ना. म्हणजे जो ऐकत नाही, अॅक्युजला आपण का शिक्षा देतो की तो शांततेमध्ये आपल्याला डिस्टर्बन्स क्रिएट करत आहे, काहीतरी अशांती क्रिएट करत आहे आणि तो सांगून लॉज बनवून ऐकत नाही आणि मग त्याला दबावाने जेलमध्ये ठेवून आणि मग वेगवेगळे प्रिव्हेंटिव्ह मेथड्स वापरून त्याला सुधारणं गरजेचं आहे, जेणेकरून तो स्वतःही शांततेने जगेल आणि इतरांना सुद्धा शांततेने जगून देईल. तर हा पर्पज असतो आपला ॲक्युजला शिक्षा देण्यापाठीमागचा. तर मग अशा प्रकारे जेव्हा आपण हे सगळं करत आहोत तेव्हा आपला एकच होल अँड सोल पर्पज असला पाहिजे की सोसायटीमध्ये पीस कसा निर्माण करता येईल आणि तो पीस कसा क्रिएट करता येईल आपल्याला. हे सगळे जे वेगवेगळे घटक आहेत, विक्टीम असेल, ॲक्यूज असेल, अजून कोणी असेल, हे सगळे जर म्हणजे हे असतील, काय म्हणू शकतो आपण त्याला, सॅटिस्फाईड असतील, तर मग ते शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. मग हा व्यक्ती जो आलेला आहे त्यांच्या दोन्ही घरच्यांना बोलवून घेतलं, तिथल्या तिथे जर समजा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल समजावून सांगून, तर ते आपण त्यांना करू शकतो. आता तुम्हाला इतका वेळ तिथे असू शकत नाही, कारण इतका मोठा रोल जर आपल्याला दिला की तिथेच कन्सल्टेशन करा, तर तिथे पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या व्यक्तींची रांग लागलेली असते आणि खूप लोक असतात, जसं ऑलरेडीच पोलीस ऑफिसर ओव्हरबर्डन्ड आहे. मग तुम्ही जर हे सगळं तिथेच सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला बसलात तर तो वेळ तुमचा पुरेसा ठरू शकणार नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं की 2 मिनिटांमध्ये तो प्रॉब्लेम जाणून घ्यायचा आहे त्या व्यक्तीचा की काय प्रॉब्लेम आहे, याला फ्री कन्सल्टेशनची आवश्यकता आहे, तर त्याला डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे पाठवायचं. आपल्याकडे फ्री लिटिगेशन, फ्री कन्सल्टेशन, काउन्सिलिंगची सुविधा आहे, मीडिएशनची सुविधा आहे, आपल्याकडे फ्री ॲडवाईस देण्याची सुविधा आहे. जर समजायला केस करायचीच किंवा पोलीस स्टेशनला FIR करून पुढचे सर्व्हिसेस घेण्याचीच वेळ आली तर ती सुद्धा फ्रीमध्ये आपण देण्याचं काम डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी करत असते आणि त्याचा खर्च आपल्याला नालसाकडून म्हणजेच अल्टिमेटली गव्हर्नमेंटकडून मिळत असतो. तर तिथे एक आपण कोऑर्डिनेटिंग अथॉरिटी म्हणून काम करायचे, नाहीतर तुम्हीच घेऊन बसलात कन्सल्टेशनला आणि मग तिने तुमचा वेळ 4-4 तास तिथे घेतला की तुमचं काम संपणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम जाणून घ्यायचा आहे की ह्याला फ्री कन्सल्टेशनची आवश्यकता आहे का, फ्री काउन्सिलिंगची आवश्यकता आहे का, तर त्याला आपल्या डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीचा कॉन्टॅक्ट नंबर देणे आणि आपल्या फ्रंट ऑफिसला पाठवून देणे की पुढच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या चिठ्ठीवर त्याला लिहून देणे, कोणी ते कोऑर्डिनेट केलेलं आहे, आपलं नाव, कॉन्टॅक्ट नंबर पण लिहून देणे आणि इथला पण लिहून देणे आणि इथं तुम्ही जा, तुम्हाला बाकीच्या सगळ्या सोयीसुविधा इथे पुरवल्या जातील हे त्याला सांगायचं. आता आपण बघतोय की मनोधैर्याच्या ज्या केसेस असतात म्हणजे हॅरॅसमेंटच्या ज्या केसेस आहेत, सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या, त्या किती प्रमाणात घडत आहेत. म्हणजे रोज न्यूजमध्ये आपण जर बघितलं तर 2-4 केसेस तरी रजिस्टर्ड असतातच. 2-4 हे प्रमाण मी म्हणते ते खूप कमी असू शकतं, त्याच्याहीपेक्षा जास्त असू शकतं. मग त्या लोकांना तिथे माहिती नाही आहे की डायरेक्टली इन्सिडेंट झाल्या आपल्याला 30,000 लगेच आपल्याला इमिजिएट हेल्प मनोधैर्यामधून मिळू शकते आणि मग सगळे डॉक्युमेंट सादर करून मग फायनल हेल्प जी काही आहे ती पण मिळू शकते. पण आज आपल्याला काय दिसतंय, तिकडे केसेस रजिस्टर होताना त्या होत आहेत, पण त्या विक्टीम ज्या अप्रोच करणाऱ्या आहेत त्या स्कीमसाठी त्या खूप कमी आहेत. म्हणजे जर समजा 100 केसेस रजिस्टर होत असतील तर 10 केसेस फक्त मनोधैर्यासाठी येत आहेत. तर मग याला आन्सर काय आहे की अवेअरनेस नाही आहे किंवा अजून जे काही रोल प्ले बाकीच्या व्यक्तींचे आहेत तर ते व्यवस्थितपणे करत असतील किंवा त्यांना वेळ मिळत नसेल, या सगळ्या गोष्टींमुळे हा सगळा जो काही लॅकून आहे तो क्रिएट झालेला आहे.
मग आपल्याला काय करायचं आहे की हॅरॅसमेंटची कोणतीही केस त्या पोलीस स्टेशनला जर दाखल झालेली असेल तर त्या पोलीस ऑफिसर्सना सुद्धा सांगायचं आहे की आपण FIRची कॉपी आणि हे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे. ते जर इथे नोंदवू शकले केस तर त्यांच्याकडून आपल्याला मेलसुद्धा आला तरी आपण ते रजिस्टर करून घेऊ शकतो, किंवा तुम्ही त्यांच्याकडून डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीला रेफर करून तुम्ही बाय हँड घेऊन यू आर ऑल्सो कोऑर्डिनेटर अँड ऑफिसर ऑफ द DLSA. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून त्याचे पत्र आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्ही DLSAला प्रोव्हाइड करू शकता आणि विक्टीमला सांगू शकता की तुम्हाला आता DLSAला व्हिजिट करायचे, जेणेकरून पुढचे तुमचे पैसे जे काही डिसिजन झालेला आहे तर तो तुम्हाला कम्युनिकेट करता येईल. याच्यानंतर आपला रोल काय असणार आहे की पोलीस स्टेशनला आल्यानंतर जसं आत्ता SP साहेबांनी आपल्याला सांगितलं की त्यांचे एक टॅक्टिसेस असतात किंवा त्यांचे टेक्निक्स असतात, मेथड असतात कुठल्याही व्हिक्टीमला डील करण्याच्या. म्हणजे बऱ्यापैकी आपण बऱ्याचदा असं बघतो की प्रॉपर्टी डिस्प्यूट असतो. मग प्रॉपर्टी डिस्प्यूटमध्ये इकडे FIR करण्याची ॲक्च्युली काही गरज नसते, पण अननेसेसरी पोलीस मशिनरीचा किंवा सिस्टमचा वापर करून घेण्यासाठी ते केस लॉन्च करण्यासाठी तिथे येतात. आता तो समजा व्यक्ती जर आपल्या कॅटेगरीमधला असेल, सेक्शन 12च्या कॅटेगरीमधला असेल की ज्याला आपण हेल्प देऊ शकतो, पोलिसांनी त्याला सांगितलं की तुम्ही 2 दिवसांनी या किंवा ही केस ह्याच्यामध्ये बसत नाही आहे तुमची केस, तर तेव्हा तुमचा रोल काय असणार आहे तिथे अननेसेसरी त्या क्लायंटला घेऊन बसायचं आणि मग पोलिसांवरती दबाव क्रिएट करायचं की नाही तुम्ही केसच कसे घेत नाही आहे आणि ही केस आत्ताच्या आत्ता घेतली पाहिजे. तर हा असा रोल तुमचा नाही आहे, अजिबात नाही आहे. आपण हेल्पिंग हँड आहोत सगळ्यांसाठी, मग ते सिस्टमसाठी पण हेल्पिंग हँड आहोत आणि व्हिक्टीमसाठी पण हेल्पिंग हँड आहोत. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल की जर समजा त्या पोलीस अथॉरिटीला असं वाटलं की ती केस आपल्या लिगल ह्याच्यानुसार प्रिन्सिपलनुसार बसत नाही आहे, प्रॉपर्टी डिस्प्यूट आहे की ज्याची FIR करण्याची गरज नाही आहे आणि म्हणून त्यांनी जर तो नकार दिला असेल रजिस्ट्रेशन करून घ्यायला, तर तुमचं काय आहे त्याच्यामध्ये रोल की 156(3) CRPC जेव्हा होता आपला तेव्हा 156(3) जी काही प्रोसिजर त्याला ॲप्लिकेबल होते. म्हणजे पहिल्यांदा पोलीस स्टेशनला देणं, स्पीड पोस्टनी असेल किंवा कसंही असेल ते तिकडे कम्युनिकेट करणं, मग हायर मशिनरीला कम्युनिकेट करणं आणि त्याच्यानंतर कोर्टाकडून रेमेडी मागणं. मग ही जी काही लिगल प्रोसिजर आहे ही तुम्हाला त्यांना समजावून सांगायची. अननेसेसरी तिथेच पोलीस स्टेशनला बसून राहून मग कसा घेत नाही, मग ते PIवर असे ॲलिगेशन कर, मग वरती कमिशनरला कळव की PIवर ॲलिगेशन करून मग तुझी केस, तर हे आपल्याला करायचं नाही आहे. कुठलाही गोंधळ क्रिएट करायचा नाही आहे सिस्टमला आणि त्याचा पण प्रॉब्लेम कसा काही अल्टिमेटली रिझॉल्व्ह होईल हे आपल्याला बघता आलं पाहिजे. जर सिस्टमॅटिकली जर त्याची जर केस बसत असेल आणि मग ती घेतली जात नसेल तर वी शुड रिक्वेस्ट द पोलीस अथॉरिटी की सर यांची केस लिगल प्रोव्हिजननुसार बसते ती तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि त्यातून जर ते घेत नसतील तर यू शुड इन्फॉर्म द DLSA. तुम्ही त्यांना तिथे दबाव अल्टिमेटली स्वतःहून काही करायचं नाही आहे. यू आर ओनली द कोऑर्डिनेटिंग ऑफिसर. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटलं की जे काही तिथे केस घेणं गरजेचं आहे आणि केस घेतली जात नाही आहे, तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की सर ही केस घेणं गरजेचं आहे आणि तात्काळ लॉन्च करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून जर होत नसेल तर यू शुड इन्फॉर्म द DLSA. DLSA शुड टेक स्टेप्स. तर स्वतःहून तिथे कोणतंही कृत्य करायचं नाही, असं नाही. तिच्या मनस्थितीमध्ये असते आणि त्या मनस्थितीतून तिला बाहेर काढणं हे खूप आवश्यक असतं आणि तेव्हा तिला इमिजिएट हेल्पची गरज असते. म्हणजे केस रजिस्ट्रेशन झाली, मग आमच्याकडे मनोदर्यामध्ये तिचं ॲप्लिकेशन आलं आणि त्याच्यानंतर त्याला खूप काळ गेलेला असतो, म्हणजे 3-4 महिने लॅप्स झालेले असतात आणि त्याच्यानंतर ती थोडी स्टेबल होण्याकडे आलेली असते. तेव्हा तिला जर आम्ही काउन्सिलिंग सर्व्हिसेस द्यायला गेलो तर इट विल बी फ्रूटफुल बट नॉट दॅट मच की जेव्हा आपण इमिजिएट लेवलला तिला काउन्सिलिंग केलं असतं. तर अशा ज्या महिला असतील आणि ज्यांना गरज आहे, शेवटी माझा मुद्दा तिथंच आहे की जे व्हॉलंटरीली रेडी असतील आणि तुम्ही त्यांना फक्त अवेअर करून द्यायचं आहे की हा तुमचा राईट आहे आणि तुम्हाला आम्ही मोफत अथॉरिटेटिव्ह, म्हणजे आपण काही प्रायव्हेट कोणी व्यक्ती नाही की तिथे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे परत मागणी होईल आणि त्यांना पैसे द्यावे लागतील असा काही विषय नाही आहे. आपण फ्री देतो आहे आणि DLSA कडून म्हणजे कोर्टाच्या ऑर्गनायझेशन थ्रू देतो आहे. त्याच्यामुळे त्यांना जर गरज असेल तर तुम्ही फ्री काउन्सिलिंगसाठी परत आपल्या फ्रंट ऑफिसला इकडे पाठवणार आहे. तर हे कोऑर्डिनेट अवेअर करणं त्यांना त्यांच्या हक्कांबाबत आणि त्यांना कोऑर्डिनेट करण्यासाठी इकडे कोऑर्डिनेट करून पाठवून देणं हा तुमचा बेसिक महत्त्वाचा रोल राहणार आहे. आणि काय करायचं नाही आहे तर पोलीस मशिनरीला त्यांनाही समजा कोणाची FIR घेत असताना
त्यांना जर वाटलं की आम्हाला लिगल नॉलेज इतकं आता BNS CRPC खूप प्रोव्हिजन्स वेगवेगळ्या बदललेल्या आहेत, बऱ्याच वेळेस प्रत्येकजण इतका इत्तमभूत त्या सगळं स्टडी करून बसलेला आहे आणि आता पुढे काम करतो आहे असं होत नाही. तर पोलीस ऑफिसर्सना सुद्धा जेव्हा असं वाटेल की ही FIR घेत असताना आम्हाला समजत नाही आहे की हा सेक्शन ॲप्लिकेबल होईल का दुसरा सेक्शन ॲप्लिकेबल होईल, तर त्याच्यामध्ये त्यांनी जर तुमची हेल्प मागितली की आम्हाला थोडंसं तुम्ही लॉयर आहात तर यू आर द एक्सपर्ट इन दॅट फील्ड, तर ते सांगा. तर तुम्हाला तिथे अभ्यासपूर्वक ते सांगावं लागेल. अभ्यासपूर्वक हा शब्द महत्त्वाचा आहे. नाहीतरी माझं जे ज्ञान आहे, बऱ्याचदा असं असतं की माझ्या ज्ञानावर इतका मला अभिमान असतो की मला पुस्तक उघडण्याची गरज नाही असं वाटणं इतपत असू शकतं. पण आम्हाला सुद्धा असा आम्हाला ट्रेनिंगमध्ये पण हे शिकवलं गेलं आहे ॲज अ ज्युडिशियल ऑफिसर म्हणून काम करत असताना सुद्धा, ईच अँड एव्हरी टाईम रीड द बुक. ईच अँड एव्हरी टाईम. आपल्याला कितीही वाटलं की मला माहिती आहे सेक्शन 379 तोंड पाठ आहे, आम्ही रोज 50 केसेस रजिस्टर करतो, मग मला कशाला पुस्तक बघायची गरज आहे, असा आत्मविश्वास कितीही वाटला तरी आपल्याला कोणी जर हेल्प मागण्यासाठी विक्टीम असेल, पोलीस ऑफिसर्स असतील किंवा अजून कोणी जर आपल्याला मदत मागत असेल की आम्हाला प्रोव्हिजनच्या बाबतीतली की ही प्रोव्हिजन क्लिअर करून हवी आहे की कुठल्या सेक्शनमधून घ्यायचं आहे किंवा अशी तत्सम कुठलीही हेल्प जर तुम्हाला मागितली त्यांनी, तर तुम्हाला तिथे पुस्तक काढायचं आहे. पुस्तकात बघून त्यांना सांगायचे की हे असा सेक्शन ॲप्लिकेबल होईल, हा सेक्शन ॲप्लिकेबल होणार नाही. किंवा चार्जशीट जर दाखल करायची असते त्यांना सुद्धा, तर वेगवेगळे गव्हर्नमेंटकडून पण सिस्टम्स त्याच्यामध्ये पोहोचवण्यात आलेले आहेत की चार्जशीटमध्ये ॲक्विटलचं प्रमाण जे जास्त आहे तर ते कन्व्हिक्शनमध्ये घेऊन जाण्यासाठी काय प्रोसिजर ॲप्लिकेबल केली पाहिजे, याच्यासाठी जे आपले AGP वगैरे असतात त्यांच्याकडून एक ऑफिसर असतो मला वाटतं तिथे. पण ह्याच्यासाठी सुद्धा त्यांना जर काही प्रॉब्लेम येत असतील आणि त्यांनी जर आपल्याला विचारलं की सेक्शन 379 मॅडम प्रूव्ह करायचं असेल, ही केस आमच्याकडे रजिस्टर आहे, तर याच्यामध्ये काय पुरावा लागतो, कारण पोलीस ऑफिसर्सना एव्हिडन्स ॲक्ट पाठ असावा हे काही गरजेचं नाही आहे, तर तुम्हाला पण तो पाठ असावा हे मॅन्डेटरी आहे. सेक्शन 379 प्रूव्ह करण्यासाठी काय लागेल, तुम्हाला रिकव्हरी लागेल. जर समजा कोणी क्लेम करते की माझा मोबाईल चोरीला गेलेला आहे, FIR लॉन्च आहे, सगळे काही डॉक्युमेंट्स आलेले आहेत, पण त्याच्यामध्ये जर मोबाईलच रिकवर केला गेलेला नसेल, ॲक्युजला त्यांनी त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल करायची आहे त्यांना, पण ॲक्युज आहे पण मालच नाही आहे, ते प्रूव्ह होऊ शकेल का गुन्हा पुढे जाऊन? मग अननेसेसरी ती चार्जशीट दाखल करून काही फायदा आहे का? मग त्याच्यामध्ये जर खरंच गुन्हा घडला असेल, ॲक्युजने तो खरंच केलेला असेल, तर तुम्हाला फक्त त्यांना एवढंच इन्फॉर्म करावं लागेल की मोबाईल जप्त केलेला आहे की नाही तेवढं बघून घ्या, आणि सेक्शन 27 नुसार जर ती रिकव्हरी प्रूव्ह करायची असेल तर दिस मच मटेरियल इज इनफ. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की जेणेकरून त्या पोलीस स्टेशन त्या ऑफिसर्सना तुम्हाला 2 ते 3 मिनिटात हे सांगता आलं पाहिजे की सेक्शन, किंवा तुमच्याकडे ते फॉर्मॅट रेडी पाहिजे की हे सेक्शन 27 नुसार तुम्हाला हे सगळं प्रूव्ह करावं लागेल सर, आणि मग तुम्ही ठरवा याच्यामध्ये आता काय करायचं आहे. तर असं गायडन्स होत नाही. एक लॉयर दिला बदलून द्या, दुसरं 4 लॉयर दिले, परत त्यांची असते की नाही हे काम नाही करत, ते काम नाही करत, असं नाही करत, तसं नाही करत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात, तर तेव्हा आपण आपल्यालाच क्वेश्चन विचारला पाहिजे की मी जी सर्व्हिस देतो ती 100% माझ्या दृष्टीने क्लिअर असली पाहिजे की मला हे वाटतंय या केसमध्ये हे होणं गरजेचं आहे, तर मी त्याला ती सर्व्हिस देत आहे. त्याच्यानंतर तो फ्री ऑफ कॉस्ट देतो आहे, प्रो बोनो बेसिसवरती देत आहे. त्याच्यामुळे त्याला जर दुसऱ्या वकिलाकडे जायचं असेल, त्याला अजून कोणाची हेल्प घ्यायची असेल तर दॅट इज ओपन फॉर यू. म्हणजे एखाद्या व्यक्तीने कन्सल्टेशन तुमच्याकडून घेतलं तर तुम्ही असं म्हणून चालायचं नाही की हा माझ्याकडे आला होता, आता हा दुसऱ्याकडे कसा जाऊ शकतो, दुसऱ्या लॉयरकडे कसा जाऊ शकतो. हा एक संभ्रम म्हणजे जनरली क्रिएट होत असतो की त्याने जर माझ्याकडून कन्सल्टेशन करून घेतलं, कुठली केस करायची आहे, कोर्टात सुद्धा केस कोणती करायची आहे, हे सगळं माझे 2 तास खाल्ले, आणि आता दुसऱ्या लॉयरला जाऊन भेटतोय आणि त्याच्याकडून त्याला फीस देऊन तो काम करून घेतोय. तर हे तुमच्या माइंडमध्ये तुम्ही ठेवायचं नाही आहे, कारण तुम्ही काही त्याची केस लढवण्यासाठी किंवा ते केस घेण्यासाठी तो तुम्हाला अप्रोच झाला आणि मग तुम्ही त्याला फीस आता आकारणार आहात आणि तुमची फीस दिल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही, तर हा आपला रोल नाही आहे. आपण फ्री ऑफ कॉस्ट प्रो होण्याचा अर्थ काय आहे? टोटली फ्री. म्हणजे अजूनही कोणाला क्लिअर नसेल तर मी आत्ताही सांगते आहे, इट्स
तुमचं टोटली फ्री सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतोय. तुम्हाला ना DLSA कडून काही ऑनरेरियम मिळणार आहे, ना पोलीस स्टेशन ऑफिसरकडून काही मिळणार आहे, ना विक्टीमकडून तुम्ही तो सीक करायचा आहे. बऱ्याचदा असेही एक्झाम्पल्स आम्ही पाहिले, काही ॲडव्होकेट्स माझ्याकडे येतात आणि ते मला म्हणतात की नाही त्याने गिफ्ट दिलं तर मी काय करणार आहे. आपण कसं असतो की मलाही माहिती आहे की आपल्याकडे फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, आपल्या आयुष्यातली तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स असू शकतात, तुमच्या मैत्रिणीशी भांडण झालेलं असू शकतं, अजून कुठल्या गोष्टी असू शकतात लाईफमध्ये. आणि मग एखादा क्लायंट समोर येऊन बसतो आणि मग तुम्ही त्याला जेव्हा तो ॲडवाईस द्यायला सुरू करता तेव्हा तो ॲडवाईस सुरू केल्यानंतर तो इरिटेट होऊनच आलेला असतो. तो काही तुम्हाला सोफिस्टिकेटेड सूट बूट घातलेला मस्तपैकी गॉगल घालून आलेला आहे आणि आता कन्सल्टेशनसाठी बसलेला आहे असं तर असणार नाही आहे चित्र. ते खूप असे तळागाळातले लोक असणार आहेत की ज्यांना कोणी नाही आहे म्हणून ते तुमच्याकडे आलेले असे लोक असणार आहेत ते फ्री सर्व्हिसेस घेण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही एक्सपेक्ट करू नका. तुम्हाला ट्रेनिंग देऊन हे सगळं सांगितलं जात आहे, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलं जात नाही की त्यांनी ऑफिसर्सशी कसं बिहेव करायचं आहे. आणि ते ज्या काही फेजमधून आलेले असतात तर त्या फेजमधून त्यांना जी मनस्थिती त्यांची क्रिएट झालेली असते तर त्या मनस्थितीमुळे ते तुमच्याशी बिहेव करू शकतात. म्हणजे उच्च स्वरात बोलणं, तुम्हाला सर मॅडम न म्हणणं किंवा अशा कोणत्याही प्रकारचं. तुम्हाला जर ते बिहेवियर आवडलं नसेल तर तुम्ही तिथेच त्यांना स्टॉप करू शकता, तिथेच त्यांना सांगू शकता की आम्ही फ्री सर्व्हिसेस देत आहे आणि वी आर द ऑफिसर्स फ्रॉम DLSA. जर तुम्ही शांततेत आमच्याशी बोलत असाल, सामंजस्याने सगळ्या गोष्टी करत असाल तर आम्ही तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहे. आणि जर तुमचा असा काही आवेग असेल ह्याच्या पाठीमागे की मला हे झालंच पाहिजे, माझं काम केलंच पाहिजे किंवा अजून कुठल्याही प्रकारचं मिसबिहेवियर, बिकॉज यू ऑल आर लेडीज, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं मिसबिहेवियर होत असेल तर तुम्ही इमिजिएटली तिथले जे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांनाही सांगू शकता आणि DLSAलाही सांगू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मॅन्डेटरी नाही आहे की एखाद्या व्यक्तीला जर किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला हेल्प प्रोव्हाइड करायची आहे आणि तो तुमच्याशी जर मिसबिहेव करत आहे तर तुम्हाला ती हेल्प तरीही प्रोव्हाइड करायची असं काही मॅन्डेट तुमच्यावरती नाही आहे. त्याच्यामुळे यू कॅन लिटरली स्किप फ्रॉम दॅट मॅटर. पण तुम्हाला ते फक्त DLSAला सांगावं लागेल की मॅडम अशा ह्या गोष्टींमुळे ती मॅटर मी हँडल केलेली नाही आहे, किंवा तुम्ही शांततेत असताना सुद्धा इतर कोणी तुमच्याशी मिसबिहेव केलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला DLSAला सांगावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत आहेत. ॲडव्होकेटचं पूल ऑलरेडी DLSAला आहे, जे आपल्यापर्यंत पोहोचतात त्यांच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट देतो. आणि जसं पोलीस ऑफिसरने त्याला सांगितलं की XYZ त्या ॲडव्होकेटकडे तू जा आणि त्याची इच्छा असेल त्याला त्याच्याकडे जायचं आहे ही मी गो. आपण त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही आहे. त्याला जर मी सुरुवातीचं माझं वाक्य होतं की ज्याला कुणाला हेल्पची आवश्यकता आहे आणि त्या हेल्प संदर्भातला अवेअरनेस आपण क्रिएट करणार आहोत. अवेअरनेस केल्यानंतर त्याला जर वाटलं की नाही मला अजून कुठली सर्व्हिसेस घ्यायची आहेत फ्री ऑफ कॉस्ट, त्याची इच्छा असेल तर तो येईल. त्याची इच्छा नसेल XYZ ॲडव्होकेटकडे जायचं तर जाऊ शकतो. त्यांनी कोऑर्डिनेटिंग अथॉरिटी म्हणून आपण तिकडे जाणार आहोत त्यांना हेल्प करण्यासाठी. आता पोलीस ऑफिसरनी त्यांना XYZ ओळखी सांगितलं, अजून त्यांना त्यांच्या मित्राने त्यांना ABC ॲडव्होकेट सांगितला, ही मी गो दे. आपल्याला त्याच्यामध्ये त्रास व्हायचं काही कारण नाही. अँड दॅट इज नॉट अवर बिझनेस, दॅट इज नॉट अवर जॉब. की ते कुठल्या ॲडव्होकेटला सांगतायत, मग तुम्ही त्याला कशाला सांगताय, मग मला सांगा, मला नसेल सांगायचं, मला सांगा हे म्हणायचंच तर नाही. तर तुम्ही वीकली रिपोर्ट तिथे दिला तरीसुद्धा मग तो रिपोर्ट आमच्यापर्यंत पोहोचेल. त्यांना त्यांच्या केससाठीच्या लिगल रेमेडीज काय आहेत त्याच्याबद्दल त्यांना अवेअर करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ना पोलीस ऑफिसरना प्रेशराईज करायचे ना त्या विक्टीमला कुठल्याही प्रकारे प्रेशराईज करायचे नाही. तुम्ही 4 कलमांतर्गत केस घेतली आहे, नाही 10 कलम एक्स्ट्रा लावा. हे आपला बिझनेस नाही आहे, आपण हे करायचंच नाही आहे. पोलीस स्टेशनला 1-2 पण आपण केलेले आहेत. आणि इथून पुढे जर आता काम करताना यांना ज्या अडचणी फेस कराव्या लागतील किंवा आपल्याला जर असं वाटलं की अजून काही ऑफिसर्सची आवश्यकता आहे तिथे, तर मग आपण असं करू शकतो की आणखी आपण लेडीजला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकतो आणि पर डे म्हणजे वीकली एका व्यक्तीला 1 दिवस वेळ देणं शक्य होऊ शकतं. तर अशा पद्धतीने तेवढा फ्लो आपण जास्त क्रिएट करू शकतो की एका आठवड्यातला 1 दिवस म्हणजे रोज एक ऑफिसर तुमच्याकडे तिथं अवेलेबल राहील. मी आता आपले पोलीस स्पीकर ॲडव्होकेट सुनीता मनसुकांना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या सेशनसाठी मंचावर या. आता ती फिर्याद करायची. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की फिर्याद म्हणजे काय, कंप्लेंट म्हणजे काय. DLSA मध्ये
CRPC मध्ये सगळीकडे आलेला आहे की फिर्याद काय असते किंवा कंप्लेंट काय असते. आता त्या कंप्लेंटमध्ये आपण विचार केला, आपण बघतो आपल्याला माहीत असतं की कुठलाही ॲलिगेशन असेल, आपल्याला एखाद्या गोष्टीला आपल्याला म्हणजे वी आर ॲग्रीड पार्टनर, ॲग्रीड आहोत आपण, आपल्याला कसला तरी त्रास झाला आहे, आपल्या बॉडीला त्रास झालेला आहे, पैशाने त्रास झालेला आहे, मानसिक शारीरिक त्रास झालेला आहे, फक्त काही असू दे, म्हणजे महिला असू दे, एखाद्या पुरुषाचं 2 पुरुषांचं भांडण झालं, कशावर तरी भांडण झालं, मग तो फिजिकल असॉल्ट होऊ शकतो किंवा त्यांचे पैशाचे देणे असतात. एका स्त्रीला घरात डोमेस्टिक व्हायलन्स झालेला असतो, सासरची लोकं तिच्याकडे हुंड्याची मागणी करत असतात, त्यामुळे तिला शारीरिक त्रास झालेला असतो. जर लहान मुलांवर बायकोने स्त्रीवर अत्याचार झालेला असतो, लैंगिक अत्याचार असतो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ही बाई ॲग्रीड आणि ती पर्सन ॲग्रीड आहे. दॅट पर्सन इररिस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर, म्हणजे ती फक्त बाईच असू शकते अशी नाही तर पुरुषही असू शकतो. मग कंप्लेंट म्हणजे काय, तर कायद्याप्रमाणे वी हॅव टू सी व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स फॉर द कंप्लेंट. म्हणजे कंप्लेंट्समध्ये काय इन्ग्रेडियंट पाहिजे, तर कंप्लेंटमध्ये इन्ग्रेडियंट असं असतं की जो कोणी फिर्याद करणारा असतो त्याचं पूर्ण नाव, त्याचं वय, तो काय काम करतो आणि तो परमनंटली कुठे राहतो हे असणं खूप गरजेचं असतं. त्याच्याबरोबरच जो माणसाच्या विरुद्ध त्याला कंप्लेंट करायची असते त्या माणसाचा पूर्ण पत्ता, पूर्ण नाव, वय आणि तो काय करतो आणि त्याने त्याच्याबरोबर काय केलं, एक्झॅजरेट न करता ॲक्च्युली काय घडलं ते सांगणं खूप गरजेचं असतं. आपण काही वेळेस असं असतं की कंप्लेंट झालेली असते की त्याने मला थोवाडीत मारलं. आता थोवाडीत मारलं म्हटल्यावर काय ना 323 आधीचं CR आपण IPC मधलं 323 आहे ना, पण त्याचे असतं 324 म्हणून 324 पण होणार. मग तो म्हणे नाही आता आपल्याला त्याला शिक्षाच काढायची. मग तो येणार, तो म्हणे नाही त्याने मला काठीने मारलं म्हणून मला इकडे हे झालं ते झालं. तर बीइंग अ पर्सन, आपण ॲज अ लीगल ऑफिसर आपण जेव्हा तिकडे जाणार तर आपल्याला कायद्याच्या त्याप्रमाणे कंप्लेंट कशी पाहिजे याची प्रिसाईज ही कायद्याप्रमाणे व्यवस्थित पाहिजे. तर कंप्लेंट अशी असते. नंतर आपण जर पुढे आपण त्याच्यामध्ये एक कंप्लेंट असते, एखादा माणूस असतो तो पोलीस स्टेशनला येतो, तो म्हणतो की माझ्यावर ना कॉग्निझेबल ऑफेन्स झालेला आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स. मग त्याच्यात 2 प्रकार असतात, एक नॉन कॉग्निझेबल, एक कॉग्निझेबल. यू शुड नो की कॉग्निझेबल ऑफेन्स माझ्यावर झालेला आहे. आता त्या कॉग्निझेबल ऑफेन्सप्रमाणे मी जर पोलीस स्टेशनला आले आणि पोलिसांनी मी तक्रारी अर्ज दिला, पुढच्या पोलीस स्टेशनला मी कमिशनर ऑफिसलाही दिला, पण त्यांनी माझा तक्रारी अर्ज घेतला ना. व्हॉट रेमेडी टू वे आहात, माझ्याकडे रेमेडी काय आहे, त्या माणसाला हे सांगता आलं पाहिजे आपल्याला की आपल्याकडे रेमेडी काय उपलब्ध आहे. जसं साहेबांनी आता सांगितलं की तुम्ही डायरेक्ट तुम्ही कोर्टामध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर घेऊ शकता. आता तुम्ही अर्ज कोर्टात दिला, मग त्याच्यात मॅन्डेटरी असतं की मॅन्डेटरी असतं की तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला पाहिजे. कारण की जर तुम्ही इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर घेत आहात कोर्टाकडनं, पोलीस माझं इन्व्हेस्टिगेशन घेत नाही आहे, माझा अर्ज FIR नाही करत आहे, म्हणजे आम्ही तुमचं इन्व्हेस्टिगेशन करणार नाही, कारण की तुमचा तक्रारी अर्ज आमच्या कायद्याप्रमाणे किंवा आमच्या नॉर्म्सप्रमाणे बसत नाही. आम्ही कोर्टात आलो तक्रारी अर्ज आम्ही कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंट टाकून दिली. लक्षात घ्या, इट इज फॉर द कॉग्निझेबल ऑफेन्स, इट इज फॉर द कॉग्निझेबल ऑफेन्स. आम्ही कोर्टात आलो, कोर्टाला सांगितलं, कोर्ट आपल्या याच्यात तुम्ही मॅन्डेटरी प्रोव्हिजन्स कंप्लाय केल्या आहेत का, हो केलेल्या आहेत. तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन काय पाहिजे, काय रिकव्हरी पाहिजे, पोलिसांनी काय रिकव्हर करायला पाहिजे, वाय यू वॉन्ट अन इन्व्हेस्टिगेशन बाय द पोलीस ऑथॉरिटीज. मग त्यावेळेस आपल्याला कोर्टात आपली कंप्लेंट जी आपण दाखल करणार आहोत त्या कंप्लेंटमध्ये जसं आपण आरोपीचं नाव सांगितलं, जसं आपण फिर्यादीचं नाव सांगितलं, आपले कुठले सेक्शन्स आहेत त्या सेक्शनचे इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात. ते इन्ग्रेडियंट्स बरोबर त्या कंप्लेंटमध्ये चक्कल बसले की नाही बसले. वी डोंट हॅव टू प्लीड और वी डोंट हॅव टू से माय इंटेंट 420 असेल, आता तर वेगळा आहे PNSचा. ही चिठ्ठी केली मला, पण ती चिठ्ठी केली मग आपण सगळे ते इन्ग्रेडियंट्स तिथे लिहित नाही बसणार आहोत. पण माझ्या माझी जी फॅक्ट्स आहेत, माझ्यावर जो झालेला, माझ्यावर जो गुन्हा घडला, माझ्या बाबतीत जो गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये ते इन्ग्रेडियंट चक्क
नॉट चीटिंग. हा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट असू शकतो. देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन चीटिंग अँड ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. प्रत्येक ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट चीटिंग नाही होऊ शकत. त्याच्यामुळे यू शुड नो की व्हॉट इज द इन्ग्रेडियंट इज रिक्वायर्ड. Then what is the ingredient is required? That mens rea and actus reus, or from inception that malafide intention has to be there. So we have to show from the beginning of the transaction. तो माणूस मला भेटला तेव्हा त्याची मानसिक स्थिती कशी होती, मग त्या मानसिक स्थितीप्रमाणे त्याने कसं तो परफॉर्म केला. actus reus, mens rea coupled with actus reus. मग ते यू हॅव टू गो अँड यू हॅव टू फॉर्म युअर कंप्लेंट लाईक दॅट. की तो आला, त्याच्या मनात आधीच होतो, तो मला म्हणाला नाही मी तुम्हाला असं करतो तसं करतो, त्याने मला फुलवलं, माझ्याकडनं माल घेतला, मग तो मला म्हणाला नाही मी तुम्हाला चेक देतो, मला हे करतो. मग दॅट मेन्स री हॅज टू बी देअर. सो मला पण इंटेन्शन हॅज टू बी देअर फ्रॉम द इन्सेप्शन. तर इफ विल गो टू द कोर्ट. आता आपण जर घेतलं कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, आपण कोर्टात गेलो, आपण कोर्टाला म्हणालो की नाही माझी केस ही कॉग्निझेबल ऑफेन्स खाली येते, माझे हा फॅक्ट्स आहेत, माझ्या फॅक्ट्स ह्या खूप प्रूव्ह करू शकते मी डॉक्युमेंटरी एव्हिडन्सने आणि ओरल एव्हिडन्सने, डायरेक्ट एव्हिडन्सने मी करू शकते. तर तुम्ही मला 156 ची ऑर्डर द्या, जेणेकरून माझं हे मॅटर तुम्ही पोलिसांकडे इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवा. आता आपण विचार केला, जर कोर्ट म्हणाला की ठीक आहे, दिस इज द प्रोव्हिजन आय एम trying to make it out before all of you, की 156 आपण त्याचा सेक्शन बदललेला आहे, मी ते सांगेन. पोलीस म्हणाले नाही, पुट अप फॉर व्हेरिफिकेशन. नाउ अ डिफरंट सिनारिओ कम्स, और आय विल सेंड द मॅटर फॉर एन्क्वायरी. 202 एन्क्वायरी करते. आता त्याच्यातला फरक जाणून घ्या. जर इन्व्हेस्टिगेशनला मॅटर पाठवलं तर FIR होते. ती FIR होते, पोलीस इन्व्हेस्टिगेट करतात. परंतु मॅटर जर एन्क्वायरीला पाठवलं तर FIR होणार नाही. ते फक्त एन्क्वायरी करणार. दे विल कॉल द ॲक्युज्ड पर्सन, दे विल कॉल द कंप्लेनंट, दे विल आस्क फॉर द डॉक्युमेंट्स अँड दे विल से की येस कम बिफोर मी, यू पुट युअर केस, यू पुट युअर डिफेन्स, अँड इफ देर इज अ case or there is an offense is made out, then I will send the report to the court. Now the question comes over here, if the police officer, it takes time because inquiry police officers are already overloaded, and when the matter comes from the court, they are not so, they are reluctant, otherwise I will say reluctant. They are reluctant to make the inquiry. Then it is the job of the complainant to go to meet the police officer and to give his documents, to give his complaint copy and to give his statement. A statement has to be recorded by the police officer. You know, my case doesn't come for the scheme. My case is for the investigation, and that investigation is required, and that offense is there. Criminal offense is there. He has committed that offense. So most of the time, it is my experience that most of the time police officers say, no, this is not a criminal offense, there is no criminality in that, no criminal ingredients are there, this is of the civil nature, and they close the case. Now once they close the case, what is the remedy is available to us? That is we have to see over here. So once the report comes before the court, then we say, no, this is a wrong report. That report is wrong. The police officer has not inquired it properly. And then the hour roll comes, then we file a protest petition in the court. We argue the matter, then the matter has been put up for verification again. Again the court calls for the verification of the complainant and asks the complainant if he wants to examine more witnesses. Now, this is one part, and then more witnesses, and then our argument, and then the evidence which has come before the court. Then the court might issue the process against the accused person or no. Then the court comes to the conclusion and then dismisses the complaint. This is the one part of it. The second part is that
the warrant case which is being registered otherwise than on a police report. Now we have to see two types of cases over here. Warrant cases, what warrant cases are there where the imprisonment is more than 7 years. Now if we go to the police station and if we say, yes, this is the cognizable offence has been, this is there and you have to register FIR. Sometimes police authorities they register FIR, sometimes they don't register FIR. Then we go to the court. But instead of going for the 150/60 order, we say no, this is a private case, I want to conduct my private case as it is and to issue the process to the accused. Now before issuing the process to the accused, the court asks for the verification. The verification of the complainant, verification if with any witnesses the complainant wants to examine, and thereafter arguments and process is issued. Now once the process is issued, then this is a warrant case, otherwise than on a police report. If it is otherwise than on a police report, then after the verification, after issuing the process, the accused comes to the court. Now though it is a non-bailable offence, though it is the private complaint. So he need not have to go to the for anticipatory bail, but he comes to the court, he takes the bail, and thereafter the matter has been posted for the evidence before charge or hearing before charge. Now this is the difference over there because charge cannot be framed. In this plea is not recorded. The charge has to be framed, but the court does not want to rely on the complaint or the verification before charge. Now for the hearing before charge, the complainant has to be there in the box and he has to give his evidence. Now if his evidence is there, then he has to file all the documents, he has to prove the documents, and his examination in chief is recorded. Now that in this scenario, if all of you will see, the accused, the advocate for the accused or the accused, he is there for the entire examination in chief, recording of that, but he doesn't take the cross-examination. He defers it. तो आपली ती क्रॉस-एक्झामिनेशन टाकून ठेवतो. तो म्हणतो मी आता घेणार नाहीये, मी नंतर घेतो, माझी क्रॉस-एक्झामिनेशन टाकून ठेवा. आणि त्याची जी एक्झामिनेशन इन चीफ जी झाली रेकॉर्ड झालेली असते, on the basis of that and whatever if any witnesses he examines, on the basis of that the court passes the order. And if charged to be framed under that particular section or another section also, म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं की मी एखादा सेक्शन लिहिलेला असेल, सपोज मी 420 लिहिला, पण माझा 420 बसत नाहीये त्याच्यात, माझ्या रेकॉर्डिंग प्रमाणे 420 होत नाहीये. मग कोर्ट विचारतं तुमचं तर सेक्शन 420 बसत नाहीये, मग 406 बसतो का अजून दुसरा सेक्शन बसतो. दे कोर्ट पासेस द ऑर्डर की चार्ज हॅज टू बी फ्रेम. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मी म्हणजे बरोबर तुम्हाला एक क्रिमिनल लॉचं एक फक्त बेसिक सांगते की यू कॅन चॅलेंज दॅट इश्यूज ऑफ प्रोसेस ऑर्डर ऑल्सो इन डिव्हिजनल कोर्ट. यू कॅन चॅलेंज दिस ऑर्डर फ्रेमिंग ऑफ चार्जची पण ऑर्डर इन डिव्हिजनल कोर्ट. हे दोन्ही ऑर्डर तुम्ही चॅलेंज करू शकता. once the charge has been framed, then the accused person, the advocate for the accused, he has got that right to examine the complaint. मग केस सुरू होते. पण ह्या सगळ्याला असाही एक वेळ जाऊ लागतो आणि त्या वेळेमध्ये म्हणजे डिव्हिजनल कोर्टमध्ये नाही झालं तर हायकोर्ट नाही झालं तर सुप्रीम कोर्ट एसएलपीमध्ये. मग दिस इज द वे अँड देन मॅटर कम्स. तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 5, 6, 7 वर्ष आरामसे निघून गेलेली असतात. मग त्यावेळेस असं होतं की खूपदा म्हणतात की असं असेल तर 420 का काय असेल तर त्याला कॉम्प्रोमाइज करूया वगैरे असं, किंवा ज्याच्या पैशाची देवाणघेवाण असते काही असतं तर त्यावेळेस असं होतं की कॉम्प्रोमाइज करू. पण हा असा एक विचार असतो. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर समन्स केस एक वेगळ्या असतात, समरी ट्रायल वेगळ्या असतात आणि काही पेटी केसेस असतात. आता त्या पेटी केसेसमध्ये ज्याच्यात 50
वॉरंट केस आहे. आता ह्या सगळ्या जर आपण बघितल्या तर ह्या सगळ्यांमध्ये क्रिमिनलमध्ये आपण जेव्हा काम करतो तर ही प्रोसिजर जर आपण बघितली तर त्या प्रोसिजरच्या ऐवजी सुद्धा बेल हा एक प्रकार असतो जो आपल्याला माहीत पाहिजे की कोणताही माणूस कोर्टात आला आरोपी म्हणून तर तो सगळ्यात म्हणजे मला जामिनावर सोडावं पुढचं पुढे बघू आपण मग तो जामिनावर सुटणार कसा. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अर्नेश कुमारची केस सगळ्यांनाच माहीत असेल. तर अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार हे अर्नेश कुमारची जी केस आहे दॅट इज रिपोर्टेड इन 2014 आणि त्या अर्नेश कुमारच्या केसमध्ये आणि त्याच्यानंतरही आपण जर बघितलं तर काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने आपल्याला आणि त्या गाईडलाईन्स आपल्याला त्या ज्ञात होणं खूप गरजेचं आहे. केसेस अंडर सेक्शन 490 म्हणजे आता तर असं आहे की 490च्या केसमध्ये तुम्ही डायरेक्ट अरेस्ट करू शकत नाही. जर डायरेक्ट करून आणलं तर इट इज इलिगल असं आहे. Our section 4 advocate but in all cases where the offence is punishable with imprisonment for a term which may be less than 7 years or which may extend to 7 years, whether with or without fine, the directions काय फॉलो व्हायला पाहिजे. तर ह्या सगळ्यात महत्त्वाचे डायरेक्शन्स आहेत. All the state governments to instruct its police officers not to automatically arrest when a case under section 490 IPC or BNSS मधला सेक्शन वेगळा आहे or section 4 of the Dowry Provision Act or any offence punishable with imprisonment for a term which may be less than 7 years or which may extend to 7 years whether with or without fine is registered म्हणजे ऑलरेडी FIR रजिस्टर्ड झालेली आहे. But to satisfy themselves about the necessity for arrest under such parameters later. आता 41A आता आधीचा 41A होता 41A ऑफ CRPC पण आताचा आहे 35(3) ऑफ BNSS. The same provisions are there but only BNSS is there and 35(3) of BNSS is there. What are the provisions that is very important? Now these provisions are mandatory and you have to be very mandatory आहे की हे प्रत्येकाला माहित पाहिजे आणि आपल्याला सुद्धा आपल्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा ह्याचा खूप म्हणजे उपयोग होतो की ह्या मॅन्डेटरी प्रोविजन्स काय आहेत. तर ऑल द ऑफिसर्स बी प्रोव्हाइडेड विथ द चेकलिस्ट containing specific subsection of clause under section 41. The police officer shall forward the checklist during field वगैरे ते सगळं आहे. Magistrate by observing detention of the accused shall presume the report furnished by the police officer in terms opposite and only after recording its satisfaction of magistrate will authorize detention. त्याच्यामध्ये काय होतं 41 याची नोटीस दिली आरोपी पोलीस ऑफिसरच्याकडे येतो आणि तो थांबतो. पोलीस ऑफिसर त्याची स्टेटमेंट रेकॉर्ड करतात आणि लगेच त्याची अरेस्ट करतात. खूपदा असं म्हणजे आमच्या बाबतीत झालेलं आहे. आणि मग काय होतं मग आम्ही दुसऱ्या दिवशी कोर्टात आम्ही आर्ग्युमेंट करतो. अर्नेश कुमार असं बोलतो सुप्रीम कोर्ट असं बोलतो त्यांनी असं केलं तसं केलं आम्हाला 41 याची नोटीस दिली आम्ही गेलो आमचे डॉक्युमेंट घेऊन गेलो ते डॉक्युमेंट घेत नाही आणि दुसऱ्या दिवशी ते कोर्टात एक अर्ज देतात पोलीस ऑफिसर की ह्याची अरेस्ट का गरजेची आणि पोलीस ऑफिसर आणि डिव्हिजन मॅजिस्ट्रेट तो अर्ज बघून तो अलाउड करतो. मग त्याची जी अरेस्ट आहे ती लीगल आहे असं दाखवतो. त्याच्याबरोबर आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहेत खूपदा असं होतं की आरोपींना व्हॉइस नाही पोलीस स्टेशनला आणि ह्या बाबतीत वी आर व्हेरी क्लिअर की पोलीस स्टेशनला जर एखादा गुन्हा घडला असेल तो आरोप तो फिर्यादी बोलत असेल की हा गुन्हा घडलाय आपण म्हणतो नाही हा चुकीचा गुन्हा आहे हे बिझनेस कॉन्ट्रॅक्ट आहे फक्त तुम्ही माझे डॉक्युमेंट बघा पण पोलीस ऑफिसर आपले डॉक्युमेंट बघत
सगळे डॉक्युमेंट्स आणि त्या आरपीडीची रिसीट आणि जेव्हा चार्जशीट फाईल होते तेव्हा बघावं की मी दिलेले डॉक्युमेंट माझ्या डिफेन्सचे डॉक्युमेंट चार्जशीटला दाखल झाले. कारण की बहुतेकदा चार्जशीट अशी असते की जी सपोर्टिव्ह असते फक्त फिर्यादी. इव्हन एखादं स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड झालेलं असेल तर ते स्टेटमेंट जर फिर्यादीला सपोर्टिव्ह नसेल तर ते चार्जशीटमध्ये दाखल झालेलं नसतं, ते समाविष्ट करत नाही. आणि मग जर एखादं डॉक्युमेंट असं असेल की जे आपल्याला सपोर्टिव्ह आहे आरोपीला, त्याने आरपीडीने पाठवलं आहे त्याच्याकडे, आपल्याकडे एक्नॉलेजमेंट आहे आणि चार्जशीटमध्ये नसेल तर तुम्हाला पर्याय काय, यू हॅव टू गो टू हायकोर्ट. हायकोर्टला दाखवून की हे माझे डॉक्युमेंट्स मी पोलीस स्टेशनला दिले होते परंतु ते चार्जशीटमध्ये नाही आहे आणि ते माझ्या डिफेन्सचे डॉक्युमेंट आहेत, तर ते डायरेक्शन द्यावे की हे डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही ते कन्सिडर करा. तर हा जो एक प्रकार आहे तेव्हा असा एक विचार येतो, असा एक प्रश्न पडतो की मी जे क्रॉस एक्झामिनेशन घेतली आणि माझी क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळेस जेव्हा मी काही डॉक्युमेंट रेफर केले ते डॉक्युमेंट मी माझ्या 313च्या स्टेटमेंटमध्ये जर मी दाखल केले तर ते डॉक्युमेंट कोर्ट कन्सिडर करणार असं म्हणतात. परंतु काही डॉक्युमेंट्स असे असतात की कोर्ट ते 313च्या स्टेटमेंटमध्ये कन्सिडर करत नाही कारण की ते डॉक्युमेंट प्रूव्ह झालेले नसतात एव्हिडन्स ॲक्टप्रमाणे. त्यामुळे हे जे काही आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड आपल्याला सेक्शन माहीत असतात. मर्डर म्हणजे काय, 307 म्हणजे आपण जर बघितलं की अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे काय किंवा डिफेमेशन म्हणजे काय, फोर्जरी म्हणजे काय, हे आपण सगळे शिकलो, लॉ कॉलेजमध्ये शिकलो. कोर्टातही आपण हे सेक्शन बघतो परंतु ते सेक्शन इम्प्लिमेंट करणं आपल्याबरोबर कंप्लेंटमध्ये ते बसवणं जर आपण फिर्यादीकडून आहोत आणि ते सेक्शन मला बसत नाही, त्या गुन्ह्याखाली मी कोणताही गुन्हा केला नाही त्या कलमाखाली हे दाखवणं म्हणजे दोन्हीकडनं आपलंच काम. being a legal officer or being a lawyer, being an advocate, this is our job. We should be thoroughly, we have got that knowledge about the procedure. That procedure that we have to make sure that each and every word of that procedure we should know, each and every step of the criminal trial. From the filing of the complaint till acquittal and thereafter also. Acquittal झालं म्हणजे केस संपली असं होत नाही. जर एखाद्याने माझ्यावर केस केली, मी आरोपी आहे, मी केस केली आणि माझ्या जजमेंटमध्ये असं आलेलं आहे की खोटी केस केली असं जर कोर्टाने प्रूव्ह झालं, त्याच्या जजमेंटमध्ये असं ऑब्झर्वेशन आलं तर मी त्याच्या मॅलिसियस प्रॉसिक्युशनची केस करू शकतो की तू माझ्यावर केस केली, माझं डिफॉर्मेशन झालं, इतकी वर्ष मी कोर्टाच्या भेटा घेतल्या, एवढे काळी केस तारखांना हजर राहिलो, माझं किती नुकसान झालं, म्हणून तुम्ही त्याच्यावर मॅलिसियस प्रॉसिक्युशनची केस सुद्धा करू शकता. सो वी शुड नो each and every step, we should know each and every word, we should know each and every implications of फक्त जामीन करणं, बेल फॉर्म भरून देणं आणि जामीन करणं ही क्रिमिनल प्रॅक्टिस नाही. तुम्हाला सगळ्यांना म्हणजे मला सुद्धा मी म्हणते, आजही मी स्वतःला स्टुडंटच म्हणते की आपल्याला हे कळायला पाहिजे की जामिनाचा फॉर्म भरताना किंवा जामिनाचा अर्ज देताना 482 खाली BNSS खाली आपण जर अँटिसिपेटरी बेल दाखल करतो आहोत तर त्या बेलला म्हणजे 437 482 आपण जर आता बघितलं CRPC प्रमाणे सगळ्यांना सेक्शन पाठ असतात. 437 438 439 हे तीन सेक्शन्स आपल्याला पाठ असतात. त्यामुळे आपण ह्या सेक्शन खाली 437 खाली झालं तर आपण JMSC कडे बेल मागतो. 438 438 अँटिसिपेटरी बेल, 439 रेग्युलर बेल आहे. तो कॉग्निझेबल ऑफिसमध्ये 438 अरेस्ट झालेला आहे माणूस, 7 वर्षाच्या वरची शिक्षा आहे आणि त्याला अरेस्ट झाले आहे. JMSC हॅज नो पॉवर. ते म्हणतात आमच्याकडे पॉवर नाही, ट्रायबल सेशन्स कोर्ट आहे, गो टू सेशन्स कोर्ट. So we should know each and every step. It should not happen that the police officer will ask us something like that and we will be, oh, I don't know. It should not happen. So आपली प्रोसिजर, सेक्शन्स आणि त्याच्याबरोबरचा एव्हिडन्स हा आपल्याला पाठ पाहिजे. म्हणजे ही
सुरुवात आहे. मी म्हणेन माझी सुरुवात आहे ही की पुन्हा मला पूर्ण अभ्यास परत करायचा आहे. कारण की मी आपण जर काम करणार आहोत ॲज अ म्हणजे अहिल्या सेलचे आपण मेंबर आहोत, तर मला वाटतं की आजपासूनच आपली परत अभ्यासाला सुरुवात असते. सो ऑल द बेस्ट अँड टू मी ऑल्सो. थँक्यू. मी कुठल्याही महिलाचं लेक्चर ऐकलं नाही. सगळे पुरुष मंडळी लेक्चर देऊन गेले, पण आपल्या महिलांमध्ये पण इतकं छान स्किल आहे, इतकं छान लेक्चर देऊ शकतात. मॅम त्यांनी प्रूव्ह केलंय आणि हेमंत नक्की सांगून तर यावर्षी महिलांचे पण लेक्चर्स आपण अशा प्रमाणे कंडक्ट करायचे म्हणून. धन्यवाद मॅडम. सेलमध्ये काम करताना तुम्हाला 3 गोष्टींचं नेहमी संबंध येणार आहे. तो म्हणजे कम्युनिकेशन, मीडिएशन आणि मध्यस्थी. कम्युनिकेशन कसं करायचं, काय करायचं हा फार महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कायदेशीर बाबी काय केल्या पाहिजे या सर्व बाबी आहेत. पण तिथे येणाऱ्या केसमध्ये काउन्सिलिंग केव्हा करायचं आणि मीडिएशन केव्हा करायचं आणि याचा फायदा क्लायंटला कसा होईल आणि प्रश्न सोडवण्यासाठी कसं होईल हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला याच्या बेसिक कन्सेप्ट माहिती असल्या तर मग आपल्याला ते सोपं जातं. म्हणून मी संवाद म्हणजे काय, कम्युनिकेशन म्हणजे काय इकडनं पहिले सुरुवात करतो आणि त्याचे स्किल काय आहे ते सांगतो. कारण वेळ फक्त 30-35 मिनिटाचा आहे आणि हा तिन्ही विषय असा आहे की एक विषय पूर्ण दिवस घेण्यासारखा विषय आहे आणि त्याच्यात फार मोठ्या गोष्टी आहेत. म्हणून मी फक्त 10-15 मिनिटं 10 मिनिटं हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. संवाद म्हणजे काय? संवाद हा मूळ संस्कृत शब्द आहे. सम अधिक वद बरोबर संवाद. सम म्हणजे कुणाचा तरी बरोबर, वद म्हणजे बोलणे. संवाद याचा इंग्रजी शब्दार्थ म्हणजे कम्युनिकेशन आहे. तर कम्युनिकेशन हे कम्युनिस्ट पासून तयार झालेलं आहे. व कम्युनिस्ट म्हणजे टू मेक कॉमन. म्हणजे आपल्याला बेसिक गोष्ट लक्षात आली की अगदी सुरुवातीच्या काळापासून संवाद या विषयाबाबत बरीच वेगवेगळी प्रकारची तत्व आणि गोष्टी त्यात अवेलेबल आहेत. एकमेकांशी संवाद साधणं हे फार महत्वाचे आहे. संवादाशिवाय माणूस जगू शकत नाही. 2 किंवा अधिक व्यक्ती एकमेकांशी अनेक माध्यमांद्वारे संवाद साधतात. संवाद म्हणजे आपल्या मनातील इच्छा, आकांक्षा, भावना व्यक्त करणे व आपल्या मनात जे चाललं आहे ते दुसऱ्याला समजेल. संवाद हा नातेसंबंधाचा एक मूलभूत घटक आहे. नातेसंबंध जपण्यासाठी संवाद हे एक उत्तम साधन आहे. संवाद हा माहितीची देवाणघेवाण करण्याकरता, सूचना देण्याकरता, भावना व्यक्त करण्याकरता, स्वतःला व इतरांना प्रोत्साहित करण्याकरता, समस्या सोडविण्याकरता, निर्णय घेण्याकरता, एकमेकांचे विचार वृत्ती समजून घेण्याकरता आपण संवाद साधत असतो. थोडक्यात काय की आपण जो काही संवाद क्लायंटशी साधणार आहोत किंवा पोलीस ऑफिसरशी साधणार आहोत तर त्याचं काय म्हणणं आहे आणि आपलं काय म्हणणं आहे हे जोपर्यंत दोघांना संवादाद्वारे समजणार नाही तोपर्यंत आपण काय परिस्थिती आहे किंवा नेमकी काय समस्या आहे ही समजून घेऊ शकणार नाही. म्हणून संवादासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संवाद साधण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मुख्यतः संवाद हा देहबोलीद्वारे अथवा शब्दांचा उपयोग करून संवाद साधला जातो. हा संवाद समोरच्या व्यक्तीला योग्यरित्या समजला की दोघांमध्ये सुसंवाद होतो. योग्य शब्दात अथवा देहबोलीद्वारे संवाद साधता येतो व ती एक कला आहे. पती-पत्नीमधील संवाद संपला तर संसार नव्हता. भावाभावामधील संवाद संपला तर घरे तुटतात. पालकांना मुलांशी संवाद साधता आला नाही तर मुलांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. शिक्षक विद्यार्थी संवाद नसला तर शिक्षण खुंटते. मालक कर्मचारी संवादाच्या अभावी संप चिघळतात. कंपन्या कोलमडून पडतात.
जुन्या पिढीशी नव्या पिढीचा संवाद नसला तर आस्था आपुलकीऐवजी बेफिकिरी व तुच्छता असते. प्रत्येक ठिकाणी संवादाची नव्हे तर सुसंवादाची गरज असते. योग्य तो संवाद नसणे हे सर्व प्रश्नांचे मूळ असते. मतभेदांची वादांची विपुल शक्यता असते. यावर मात करता येते ती संवादातूनच. तो नसला तर अशांतता वाद प्रतिसाद करत असतो व उभयतांच्या नाशालाही कारणीभूत करत असतो. एवढं हे संवादाचं महत्व आहे की संवाद साधता नाही आला तर प्रत्येक ठिकाणी प्रतिवाद निर्माण होऊ शकतो व त्याचे रूपांतर फार मोठ्या संघर्षामध्ये होऊ शकते. कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक म्हणून काम करत असताना प्रामुख्याने बहुतेक केसेसमध्ये पती पत्नीमध्ये संवाद नसणे हेच विवादाचे प्रामुख्याने कारण आढळते. संसारामध्ये पती पत्नीच्या नात्यामध्ये संवाद प्रक्रियेत अनन्य साधारण महत्व आहे. समुपदेशन करताना पती पत्नीमध्ये संवाद कसा आहे हे पडताळल्याशिवाय समुपदेशन होऊ शकत नाही. थोडक्यात समस्या हाताळताना ज्या दोन व्यक्तींबद्दल आपण समस्या हाताळत आहोत त्यांच्या दोघांचा संवाद कसा आहे हे जोपर्यंत आपल्याला समजू शकत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने समस्या हाताळू शकणार नाही. म्हणून या दोघांच्या संवादातील विसंवाद जर का आपल्याला शोधता आला आणि या दोघांमध्ये आपण कम्युनिकेशन करू शकलो तर प्रश्न आपण बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. पती पत्नी प्रामुख्याने वाद म्हणजे एकमेकांवर टीका करणे, चर्चा न करता वाद घालणे, संवाद बंद करणे, माझे म्हणणे बरोबर, स्वतःच्या मताबद्दल आग्रही भूमिका, प्रत्येक संसारात वाद प्रतिवाद मतभिन्नता या बाबी अपरिहार्य असल्या तरी सुसंवाद असणे महत्वाचे असते. पती पत्नीची मानसिकता वेगळी असते, जडणघडण वेगळी असते. दोघांच्या विचारात फरक असणार कारण प्रत्येकाची आकलन शक्ती भिन्न असते. मुळात स्त्री पुरुषांमध्ये नैसर्गिक फरक आहे. जेव्हा पती पत्नी एका छताखाली नेहमी एकत्र राहतात तेव्हा ते फरक जाणून लागतात. मतभेद आणि संघर्ष ही पती पत्नीमधील अपरिहार्य बाब आहे. मात्र हे मतभेद व संघर्ष योग्य संवादाद्वारे एकमेकांना समजतील अशा पद्धतीने संवाद साधल्या पती पत्नीमध्ये सुसंवाद होऊ शकतो. संवादामध्ये लिहिणे, वाचणे, बोलणे, ऐकणे याचा उपयोग करतात. शब्द हे लक्षात ठेवून सावधपणे वापरावे लागतात. शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे. थोडक्यात दोघांमध्ये संवाद कसा साधायचा आणि त्यांच्यामध्ये कसे कम्युनिकेशन गॅप आहे ती कम्युनिकेशन गॅप कशी घडवून आणायची हे जर का आपण व्यवस्थित समजू शकलो तर योग्य रीतीने संवाद साधू शकतो. आता संवादाची मुख्य कौशल्य कोणती आहे? स्पष्ट व सुस्पष्ट बोलणे हे अत्यंत महत्वाचं असतं. संदेश अगदी साधा आणि स्पष्ट शब्दात असणे आवश्यक आहे. सक्रिय ऐकणे. आपण जो काही संवाद साधत असतो समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना त्याचं म्हणणं सक्रियपणे ऐकून घेणे महत्वाचं असतं. हे ऐकत असताना आपली बॉडी लँग्वेज सुद्धा खूप पॉझिटिव्ह असायला नाही तर आपण बॉडी लँग्वेज इकडे तिकडे पाहतोय नुसतं ऐकतोय त्यामुळे मी सहजपणे संवाद साधू शकणार नाही. अशाब्दिक संवाद म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली, डोळ्यांचा संपर्क याद्वारे संदेश पोहोचणे महत्वाचे असते. उदाहरण आपण बोलतोय समोरची व्यक्ती काही सांगते तर आपण त्या बोलण्याला प्रतिसाद देऊन स्मित हास्य केलं किंवा आपण त्याला असं केलं तर त्या व्यक्तीला वाटतंय की आपला संवाद हा काळजीपूर्वक ऐकला जातो. प्रतिक्रिया. संवाद साधताना योग्य प्रतिक्रिया देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्याला योग्य प्रश्न विचारून सूचना देऊन संवादाची प्रगती तपासणं महत्वाचं आहे. संदर्भानुसार बदल करणे. लहान व्यक्ती असेल तर संवाद कसा साधायचा
मोठी व्यक्ती असेल तर संवाद कसा साधायचा, अशिक्षित असेल शिक्षित असेल तर त्याच्याशी आपण त्याच्या भाषेत कसं आपल्याला समजू शकेल याद्वारे आपण बदल करून आणून संवाद साधला तर आपण इफेक्टिव्हरित्या त्यांच्याशी संवाद साधू शकतो. संवाद साधताना आत्मविश्वास असायला पाहिजे, स्वतःचे मत निश्चितपणे व आदरपूर्वक मांडता आले पाहिजे, संघर्ष व्यवस्थापन करता आलं पाहिजे, म्हणजे वादग्रस्त विषयावर शांतपणे आणि तर्कसंगतपणे आपल्याला मांडणी करून संवाद साधता आला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे, बोलण्यामध्ये आग्रहीपणा असावा पण आक्रमकता नसावी, विनम्रता व शिष्टाचार असावा. संवादाचे प्रकार 4 प्रकारे साधारण आपण संवाद साधत असतो. एक मौखिक संवाद, भाषण, चर्चा, फोन कॉल इत्यादीद्वारे. अशाब्दिक नॉन व्हर्बल संवाद, बॉडी लँग्वेज, चेहऱ्याचे भाव याद्वारे. लेखी संवाद, ईमेल, पत्र, रिपोर्ट्स इत्यादीद्वारे. दृश्य विजिबल संवाद, चॅट, व्हिडिओद्वारे, सोशल मीडियाद्वारे प्रेझेंटेशन करून. मात्र हा विजिबल संवाद मांडताना केअरफुली मांडला पाहिजे, कारण बऱ्याच वेळा आपण पती-पत्नीमध्ये जसं संवाद होत नाही तर आपण काय करतो, व्हॉट्सअपद्वारे संवाद साधतो किंवा सोशल मीडियाद्वारे संवाद साधतो. पण हा संवाद साधताना त्याच्यातली भाषा अयोग्य असेल किंवा वेगळ्या पद्धतीने ती मांडणी असेल आणि समोरच्याला चुकीच्या पद्धतीने कम्युनिकेशन असेल तर हा रेकॉर्ड होत असतो आणि तो आपला अगेन्स्ट जाऊ शकतो. म्हणून लेखी संवाद साधताना अतिशय काळजी घेणं गरजेचं असतं. संवाद हा केवळ संदेश पोहोचवण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नसून नाते निर्माण करण्यासाठी, नातेसंबंध दृढ व मजबूत करण्यासाठी मोठा तो आहे. आणि या पद्धतीने दोघांमध्ये संवाद सुसंवाद होऊ लागला तर खूप काही सावरता येऊ शकतो. संवाद हे जीवनाचे आधारस्तंभ आहे. योग्य कौशल्याद्वारे तो प्रभावीपणे सुखद आणि उद्देशपूर्ण बनवता येतो. न्यूज मध्ये पाहतोय किंवा आजूबाजूलाही किंवा तुम्ही वकील म्हणून कदाचित त्या केसेसला कदाचित सामोरेही गेलेले असतील. आणि ह्या ज्या काही बदलापूरची घटना असेल, कल्याणची घटना असेल, त्यामुळे अनेक पालक सध्या खूप भीतीमध्ये आहेत की जेव्हा मी माझं मूल शाळेमध्ये पाठवेल तेव्हा माझं मूल शाळेमध्ये सेफ आहे का. मी नोकरीला आले, मी कामाला आले, माझं मूल मी घरी ठेवून आले, माझं मूल घरी सेफ आहे का. मी कामाला येताना माझं मूल मी माझ्या शेजारी ठेवून आले, त्याच्यासोबत तर काय होणार तर नाही ना. अशा अनेक गोष्टीमध्ये सध्या पालक चिंताग्रस्त आहेत आणि त्यामुळं पॉक्सो कायदा ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्याला अनुभवणं जास्त गरजेचं आहे. कारण असं कुठं कायद्यात किंवा कुठं लिहिलेलं नाही की वकिलांची मुलं सेफ असतात, आहे का? नाही ना. तर असे कुठलीच मुलांसाठी जागा नाहीये जी सेफ आहे. नाहीये. आज जेव्हा आपण PMT वगैरे तुम्ही प्रवास करत असाल, PMT मध्ये बालकांसाठी वेगळी व्यवस्था आहे. बरं, आपल्या ह्या कोर्टामध्ये मुलं येतात, मुलांसाठी वेगळी सोय आहे. बरं, ते जाऊ देत. टॉयलेट्स तरी मुलांसाठी बनवलेले आहेत का, की जे मुलं सू करायला आले तिथे तर त्यांच्यासाठी सू करायला ती हाईट जरा कमी पाहिजे, तो तरी विचार आपण केलाय का? आणि त्यामुळं आज मुलांसाठी सुरक्षित ठिकाणं तयार करणं ही आपली बेस्ट प्रायोरिटी आहे. आणि म्हणून होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन हे जे आपले पुणे पोलीस आहे तर त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय आणि जवळपास 27 पोलीस स्टेशनमध्ये पुण्यात आम्ही बालस्नेही पोलीस स्टेशन तयार केलेत, रूम तयार केली, जेणेकरून जर मूल तिथे आलं तर त्या मुलाला व्यवस्थितपणे मन मोकळं करण्याची एक हक्काची जागा थोडक्यात तिथं उपलब्ध करून दिली. आणि पिंपरी चिंचवडमध्ये 7 आणि भविष्यात कदाचित कोर्ट येथे आपण
डान्सच्या मदतीने आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून एक सुरक्षित वातावरण बालकांसाठी तयार होईल. आता हे सुरक्षित वातावरण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची, कारण एक माणूस जर ट्रेन झाला, त्याला जर पॉक्सो कायदा व्यवस्थित समजला तर तो अजून 10 जणांना ट्रेन करणार आहे, किंवा स्वतःच्या मुलाची तर काळजी घेईलच, पण आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांची, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मुलांची तितकीच काळजी घेईल. खरं का खोटं? खरं. आपण बोलूयात नंतर मॅम. येस. तर आता आज शुक्रवार, पुढच्या शुक्रवारी एक डे येतोय. कुठला? आता व्हॅलेंटाईन डे येतोय. आता मी जे ह्या केसेस सांगितल्या अगदी छोट्या छोट्या मुलांच्या, पण आता ह्या व्हॅलेंटाईन डेला सगळ्या पॉक्सोच्या केसेस मस्तपैकी येणार आहेत. मुलीला कुठं तरी किस केला, पळून घेऊन गेले, प्रेग्नेंट राहिल्या, ह्या अशी अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत, आणि त्यामुळं पॉक्सो कायदा आपल्याला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. काही वर्षापूर्वी आपला जो महिला व बालविकास डिपार्टमेंट आहे, तर त्या महिला व बालविकासने एक सर्वे केला होता, आणि त्या सर्वेमधून असं निदर्शनास आलं की जवळपास 100 मुलांपाठीमागं 53% मुलं ही बाललैंगिक शोषणाला बळी पडतात. किती? 53% मुलं बाललैंगिक शोषणाला बळी पडतात. आणि ह्या 53% ज्या मुलांवरती बाललैंगिक शोषण झालेलं आहे, त्याच्यातले 72% मुलांनी ही माहिती आपल्या मम्मीला, आपल्या पप्पाला किंवा आपल्या भावाला, बहिणीला सुद्धा सांगितलेली नाहीये. आणि आज याची वेगवेगळी कारणे, की मुलांना असं वाटतं की याच्यात माझी चूक होती. जर मी आईला सांगितलं तर आई माझ्या विश्वास ठेवेल का? आम्ही जेव्हा लोअर इकॉनॉमिक क्लासमध्ये काम करतो, तर तेव्हा मुलं सांगतात की सर, आम्ही जर आईवडिलांना सांगितलं तर आईवडील माझी शाळा बंद करतील, माझं लग्न लावून देतील. कसं मी सांगू? आत्ताच एक तळेगावमध्ये आमचं कॅम्पेन चालू आहे, CSA कॅम्पेन. त्याच्यामध्ये एक मुलगी साधारणतः 10वीला आहे, आणि तिला आईवडील नाही आहेत, आणि ती राहते तिच्या मावशीच्या घरी, आणि त्या मावशीचा 8वीचा मुलगा तिच्या शेजारी झोपून तिच्या ड्रेसमध्ये हात घालतोय. आणि जेव्हा तिच्याशी कम्युनिकेट केलं की तू का सांगत नाहीयेस, तू पुढं का येत नाहीयेस, तेव्हा त्या मुलीने सांगितलं की मला कोणीही नाही येत, माझ्या मामा, माझी मावशी आणि माझे काका माझे सांभाळ करतात, आणि जर मी माझ्या मावस भावाच्या विरोधात जर ॲक्शन घेतली तर मी कुठं जायचं? त्यांनी माझ्यावर खूप सारे उपकार केलेले आहेत, आणि त्यामुळे ती मुलगी धाडस करत नाही सांगण्याचं. काही केसेसमध्ये तर झोपेतच बलात्कार झालेले आहेत, झोपेतच. कधी कधी अत्याचारी व्यक्तीने धमकी दिलेली असते की हे बघा, तू जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर याद राख, तुझ्यासोबत केलंय ना, तुझे फोटोज व्हिडिओज सगळे मी व्हायरल करेन. किंवा प्रेमाचं लालच दाखवतात आणि मुलांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा त्या मुलीमध्ये जेव्हा ह्या विषयावरती जनजागृती आपण करतो, पॉक्सोच्या बाबतीत आपल्याला काहीतरी सांगतंय ना, तेव्हा त्याने खूप धाडस एक टर्न केलेलं असतं. आज आपण 30 ते 35 ते 40 ते, जसं मॅडमने सांगितलं की सगळेजण त्याच्यातून गेलेले आहेत, पण अजूनही आपलं धाडस होत नाही त्या गोष्टीवर बोलण्याचं, कारण ती आपण गोष्ट दाबून ठेवली आहे. आणि जर ती गोष्ट जर कोणाला कळाली, माझ्या नवऱ्याला कळाली तर काय? आज मनावरला ओरखडा, म्हणजे शरीरावर जखम झाली तर सहज भरून येते हो, पण मनावर झालेला आघात तो भरून येणं खूप अवघड असतं. आज कारण सर्वेच सांगतो की 53%, म्हणजे इथं जर 60 महिला असतील तर जवळपास 32-33 महिलांवरती लहानपणी त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टीला फेस केलेलं आहे, पण त्यांनी कोणाला सांगितलेलं नाहीये आणि अजूनही धाडस होत नाहीये ते सांगण्याचं. कारण आपल्या इथे ज्या मुलीवरती अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, समाज स्वीकारत नाही. आता इथे काही वयाने मोठे असणाऱ्या व्यक्ती आहेत, तुम्ही तुमच्या मुलाला मुलगी बघायला गेले आणि
ती मुलगीने शेअर केलं की लहानपणी जेव्हा मी 16 वर्षाची होते तेव्हा माझ्यावर बलात्कार झालेला होता. आणि तुम्ही वकील आहात, तुम्ही आता सासू बनणार आहात, स्वीकाराल? आहे ॲक्सेप्टन्स? ॲक्सेप्टन्स आहे? नाही. आणि त्यामुळं जेव्हा ह्या घटना मुलांच्या बाबतीत घडतात तेव्हा पालक सुद्धा पुढे येत नाही. पालकांना वाटतं की माझ्या मुलीची इज्जत, माझ्या खानदानीची इज्जत, उद्या माझ्या पोरीचं लग्न कसं होईल, किंवा अत्याचार करणारे 90% पॉक्सो केसेसमध्ये कुंपणच शेत खात आहे ना. जी नाती खरं तर आपण महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेसाठी बनवलेली आहेत. प्राण्यांच्यात नाती नाही आहेत, माणसांच्यात नाती तयार केलेली आहेत, ती खास महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी. आणि पॉक्सो केसेसमध्ये दिसतंय काय? कुंपणच शेत खाते 90% केसेस. आणि त्यामुळं आपल्याला ह्या पॉक्सोच्या केसेसबाबत खास करून आपण इंटरव्हेन्शनवरती तर काम करतोयच, पण प्रिव्हेन्शन लेवलवरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला पॉक्सो कायदा नक्की समजावून घेणं गरजेचं आहे. पण सुरुवात मात्र कधी झाली माहिती का? कायदा आला 2012 साली, पण सुरुवात झाली साधारणतः 1972-73च्या दरम्यान. एक तुम्ही ऐकले असेल कदाचित, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक मथुरा नावाची मुलगी होती आणि त्या मथुरा नावाच्या मुलगी निघून गेली होती आणि ती नंतर पोलिसांना सापडली. आणि तेव्हा त्याच दोन पोलीस ऑफिसर्सनी त्या मुलीवरती बलात्कार केला. आणि जेव्हा ही केस पुढे कोर्टात वगैरे गेली तेव्हा तिकडून निकाल असा आला की ज्या अर्थी त्या मुलीचे कपडे फाटलेले नाहीयेत, ज्या अर्थी तिच्या ओठावर, गालावर चावल्याच्या, ओरखडल्याच्या खुणा नाहीयेत, तिच्या प्रायव्हेट पार्टला सूज आलेली नाहीये, याचा अर्थ तिचा ह्या सगळ्यांना कन्सेंट होता. आणि त्या पोलिसांना बरं करण्यात आलं. आणि मग तेव्हा ती खरी सुरुवात झाली. पॉक्सोची खूप सारे निदर्शनं झाली. आणि कदाचित इथले सिनियर जे लोक आहेत त्यांना माहिती असेल की जेव्हा 2012 साली पॉक्सो यायच्या पूर्वी अक्षरशः जसं अडल्ट लोकांची प्रोसेस चालायची तसं अक्षरशः आमचे काही सोशल वर्कर सांगतात की कडेवर धरून मी काही मुलींचे स्टेटमेंट दिलेले आहेत कोर्टामध्ये. कडेवर 4 चौघात सगळे हे केलं जातं. आणि खास हा पॉक्सो कायदा विशेष कायदा आहे, हा बालकांसाठी बनवलेला स्पेशल कायदा आहे, हे पहिले लक्षात घ्या. आणि ह्या कायद्यामध्ये बालक केंद्रित, चिल्ड्रन सेंटर्ड हा जास्त महत्त्वाचा फोकस केला आहे. त्यामुळे जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा चाइल्ड फ्रेंडली असली पाहिजे. दुसरं, बर्डन ऑफ प्रूफ हे व्हिक्टिमवर नाही तर ह्या कायद्यामध्ये ॲक्युजवर टाकण्यात आलेले आहे. ह्या कायद्यामध्ये व्याख्या ज्या आहे तर त्या व्याख्या खूप क्लिअर केलेल्या आहेत. मग ती बलात्काराची असेल, 2 प्रकार आहेत, एक स्पर्श करून आणि स्पर्श न करता. थोडंसं कायद्यात येऊया, वेळेचं जरा बंधन आहे आम्हाला, चिठ्ठी येते लगेच. तर पॉक्सोची काही कलमं आपण पहिल्यांदा घेऊयात. कलम 3 पासून व्याख्या होते आणि 4 शिक्षा, 5 व्याख्या, 6 शिक्षा, 7 व्याख्या, 8 शिक्षा असं असणार आहे. तर कलम 3 जो आहे तर त्याच्यामध्ये पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट याची व्याख्या केलेली. आता बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की बलात्कार म्हटलं की लिंग योनी प्रवेश म्हणजे बलात्कार. हा पॉक्सो कायदा बोलतो की नाही, जर एखाद्या पुरुषाने, आता IPC, आता BNS मध्ये काय आहे, बलात्कार कोण करतं? पुरुष. कोणावर होतो? बरोबर, पॉक्सो कायदा जेंडर न्यूट्रल आहे. तो म्हणतो सॉरी, म्हणजे बाल लैंगिक शोषण करणारा पुरुष असू शकतो, स्त्री असू शकते किंवा ट्रान्सजेंडर सुद्धा असू शकतो. आणि ज्याच्यावर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे तर तो सुद्धा या 3 गोष्टीमध्ये असू शकतो. पहिलं तत्व पॉक्सोचं, जेंडर न्यूट्रल कायदा. आणि हा कायदा पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टची व्याख्या करताना बोलतो, जर एखाद्या पुरुषाने
त्याचे शिश्न जर बालकाच्या गुदमार्ग, मूत्रमार्ग, योनिमार्ग या 3 ठिकाणी जर घातलं किंवा बालकाला सांगितलं की तू माझ्या गुदमार्ग, मूत्रमार्ग, योनिमार्ग इथं तुझे शिश्न घाल, तरी पण बलात्कार. एवढंच काय की समजा एखाद्या व्यक्तीने सांगितले जा रे तू त्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तुझे शिश्न घाल, तरी पण बलात्कार. व्याख्या क्रमांक 1. बऱ्याचदा जेव्हा आम्ही CCL मुलं जे आहेत, विधी संघर्षग्रस्त मुलं आहेत, तर त्याच्यात आम्हाला ह्या केसेस जास्त आढळताना येतात की एखादा अडल्ट असतो आणि तो अगदी 13-14 वर्षाच्या मुलाला बोलतो की जा त्या मुलीसोबत तसा प्रकार कर, आणि मग तो मुलगा करतो. मग ह्या केसमध्ये ॲक्युज कोण आणि व्हिक्टिम कोण? कोण? सांगणारा. आणि ज्याला त्यांनी मोटिवेट केलंय, प्रेरणा दिली आहे, तो व्हिक्टिम आहे, आणि ज्याच्यासोबत झालंय तो पण व्हिक्टिम आहे. व्याख्या क्रमांक 2. हा कायदा बोलतो जर एखाद्या व्यक्तीने, आता व्यक्ती घेतलाय पुरुष, स्त्री किंवा ट्रान्सजेंडर, जर एखाद्या व्यक्तीने बालकाच्या गुदमार्ग, मूत्रमार्ग, योनिमार्ग इथं जर त्याच्या शरीराचा कुठलाही भाग जर घातला तरी पण बलात्कार, किंवा बालकाला घालायला लावला तरी पण बलात्कार. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही बातम्या बघता तेव्हा तुम्ही ऐकलं असेल की 65 वर्षाच्या आजोबांनी 7 वर्षाच्या नातीच्या शूच्या जागेत बोट घालून बलात्कार केला. व्याख्या क्रमांक 3. पॉक्सो कायदा बोलतो की एवढंच नाही फक्त बलात्कार, जर एखाद्या व्यक्तीने बालकाच्या गुदमार्ग, मूत्रमार्ग, योनिमार्ग इथं एखादी वस्तू जरी घातली तरी पण बलात्कार. जेव्हा आम्ही शाळेमध्ये काम करतो ना, तेव्हा शाळेतली मुलं जेव्हा शेअर करतात तेव्हा सांगतात की दादा यांनी मला पेनवर बसायला लावलं. एका केसमध्ये 3 वर्षाच्या बालकाच्या शूच्या जागेत बॉटल घालून बलात्कार केला होता. आणि निर्भयामध्ये तर रॉड तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे हा पॉक्सो कायदा एखादी वस्तू जरी बालकाच्या किंवा बालकाला सांगितलं तरी पण बलात्कार. इथंही थांबत नाही कायदा. कायदा बोलतो जर गुदमार्ग, मूत्रमार्ग, योनिमार्ग बालकाच्या इथं कोणीही व्यक्तीने जर तोंड जरी लावलं तरी पण बलात्कार. तोंड लावलं काय किंवा तोंड लावायला सांगितलं काय तरी पण बलात्कार. एवढंच नाही, परत हा कायदा बोलतो एखादं शिश्न असेल, किंवा शरीराचा कुठलाही भाग असेल किंवा एखादी वस्तू असेल, ती किती आत गेलीये याच्याशी सुद्धा घेणं देणं नाही. नुसता टेकावला तरी पण बलात्कार. आणि ह्या बलात्काराला पॉक्सो कायद्यामध्ये शिक्षा आहे कमीत कमी 10 वर्ष ते जास्तीत जास्त जन्मठेप. ओके, आता ह्या मी सांगितलं फक्त पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. कलम 3(4) मध्ये त्याची शिक्षा दिली आहे कमीत कमी 10 वर्ष ते जास्तीत जास्त जन्मठेप. आणि 2019 मध्ये परत अमेंडमेंट झाली आणि त्याच्यामध्ये 4(2) आलाय. जर 16 वर्षाच्या आतील मुलगी असेल किंवा मुलगा असेल आणि त्याच्यासोबत जर असा काही प्रकार कोणी केला असेल तर शिक्षा कमीत कमी 20 वर्ष ते जास्तीत जास्त जन्मठेप. हा कायदा न्यायाधीशांना सुद्धा शिक्षा कमी करण्याचा अधिकार देत नाही. जर कमीत कमी 10 आहे तर कमीत कमी 10, 9 नाही देऊ शकत, अशी ही कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. आता ॲग्रिवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट व्याख्या दिली 5 मध्ये, शिक्षा 6 मध्ये. आता जेव्हा ही बलात्काराची व्याख्या मी तुम्हाला सांगितली आहे, ह्या बलात्काराला आपल्याला बराचसा प्रश्न पडतो की ॲग्रिवेटेड कधी लावायचा. बऱ्याचदा आता आमचे पोलीस बांधव इथे नाही आहेत, ते काय करतात, कलम आपला 4 लावतात आणि मोकळे होतात. का? झालंय ना तिच्यासोबत. पण ॲग्रिवेटेड लावला तर शिक्षा कमीत कमी 10 आहे.
पण जर नुसता पेनिट्रेटिव्ह असॉल्ट दाखवला तर आणि ॲग्रिवेटेड दाखवला तर शिक्षा कमीत कमी 20 वर्षे, जास्तीत जास्त जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची. आणि मग त्यांना प्रश्न पडतो की कसं ओळखायचं, ॲग्रिवेटेड कलम कसा लावायचा. तर काही प्रश्न ॲज अ वकील म्हणून मी जी व्याख्या दिली आहे ना विचारायची. पहिला प्रश्न विचारायचा, हा बलात्कार कोणावर झालाय? उत्तर आलं 12 वर्षाच्या आतील मुलीवर, स्पेशल चाइल्डवर तुम्ही बिंदास कलम 5 लावा. बरं, कोणावर झाला याचं उत्तर नाही मिळालं. पुढचा प्रश्न विचारा, कोणी केला? सरकारी कर्मचाऱ्याने केला, थोडक्यात कुंपणाने शेत खाल्लं, बिंदासपणे तुम्ही कलम तो लावू शकता ॲग्रिवेटेडचा. किंवा ज्याने ऑलरेडी शिक्षा भोगलेली आहे, ज्याच्यावर शिक्षा आहे, अशा व्यक्तीने जर केला तरी पण तुम्ही ॲग्रिवेटेड कलम लावू शकता. ओके, कोणावर केलाय, कोणी केलाय, कसा केलाय? पुढचा प्रश्न काय, कसा केलाय? शस्त्राचा धाक दाखवून केलाय, ॲग्रिवेटेड. एकापेक्षा अधिक व्यक्तींनी केलाय, ॲग्रिवेटेड. एकपेक्षा अधिक वेळा केलाय, ॲग्रिवेटेड. याचंही उत्तर नाही मिळालं तर पुढचा प्रश्न विचारायचा, परिणाम काय झाले? मुलगी प्रेग्नेंट राहिली, ॲग्रिवेटेड. मुलगी ट्रॉमामध्ये गेली, ॲग्रिवेटेड. मुलीचा मर्डर केला, परिणाम काय झाले? ॲग्रिवेटेड. मुलीला HIV एड्सची बाधा झाली, ॲग्रिवेटेड. ह्या प्रश्नांचं एक जरी उत्तर मिळालं तुम्हाला तरी तुम्ही ॲग्रिवेटेड कलम लावू शकता. जे पोलिसांचा प्रश्न आहे की आम्हाला गायडन्स गरजेचं आहे, कुठली काय कलम लावायची, तर ते. आता बलात्काराची व्याख्या कळली, ॲग्रिवेटेड कलम कळलं. आता पुढे जाऊया आपण. हा कायदा बोलतो की फक्त बलात्कार म्हणजेच बाललैंगिक शोषण नव्हे, तर जी आपली ही जी बॉडी आहे, ह्या बॉडीमध्ये काही प्रायव्हेट पार्ट्स आहेत आणि त्यांनी नावं दिलेत ओठ, छाती, शिवची जागा आणि शीची जागा. हे 4 प्रायव्हेट पार्ट आहेत. कलम 6 व्याख्या 7 मध्ये त्याची शिक्षा येईल. तर जर पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट नाही, पण ओठ, छाती, शिवची जागा आणि शीची जागा इथं जर एखाद्या व्यक्तीने टच केलं किंवा टच करायला भाग पाडलं तर याला हा कायदा बोलतो सेक्शुअल असॉल्ट. काय बोलतो? सेक्शुअल असॉल्ट. आणि जर असा कोणी प्रायव्हेट पार्टला टच केला तर ह्या कायद्यामध्ये याला शिक्षा आहे कमीत कमी 5 वर्ष. कमीत कमी 5 वर्षाची शिक्षा आहे त्याच्यामध्ये. आता पुढे जातो ॲग्रिवेटेड सेक्शुअल असॉल्ट. आता ॲग्रिवेटेड सेक्शुअल असॉल्टच्या अगोदर एक लक्षात ठेवा की हा कायदा बोलतो फक्त प्रायव्हेट पार्टलाच नाही, शरीराच्या कुठल्याही भागाला जरी टच केला आणि त्या मुलाला, त्या मुलीला कसं तरी वाटलं, तिला चांगलं नाही वाटलं, तिला भीती वाटली, तिला राग आला, तिला रडावंसं वाटलं, तिला भीती वाटली, तिला तिथून पळून जावंसं वाटलं, तर समजायचं सेक्शुअल असॉल्ट. म्हणजे ते त्या मुलीला सेफ वाटलं नाही. हा अनुभव आपण पण घेतो ना, फक्त प्रायव्हेट पार्टला टच करणं नाही. जेव्हा आपण PMTने प्रवास करतो तेव्हा कोणीतरी आपल्याला खेटून उभा राहिलेला असतो, तेव्हा कसं तरी वाटतंच ना. जेव्हा आपला हात वरती असतो तेव्हा कोणीतरी आपल्या हाताच्या शेजारी हात घेऊन येतो तेव्हा कसं तरी वाटतंच ना. सेम हा पॉक्सो कायदा सुद्धा म्हणतो, जर शरीराच्या कुठल्याही भागाला असा टच केला आणि त्या मुलीला सेफ जर वाटलं नाही, त्या मुलाला सेफ जर नाही वाटलं, तर ते बाललैंगिक शोषण आहे. आणि शिक्षा, मी मगाशी गडबड झाली, 3 ते 5 वर्षाची, कमीत कमी 3, जास्तीत जास्त 5. पुढे जाऊन हा कायदा बोलतो ॲग्रिवेटेड सेक्शुअल असॉल्ट. पेनिट्रेशन नाही, फक्त ॲग्रिवेटेड सेक्शुअल असॉल्ट. परत प्रश्न तेच विचारायचं, कोणावर केला, कोणी केला,
कसा केला, परिणाम काय झाले, याची उत्तर तुम्हाला मिळाली की समजायचं ॲग्रिवेटेड सेक्शुअल असॉल्ट. शिक्षा लागते कमीत कमी 5 वर्ष, जास्तीत जास्त 7 वर्ष. आपण कलम 10 पर्यंत आलो, कळलं ना? 3, 4, 5, 6 पेनिट्रेटिव्ह, 7, 8, 9, 10 सेक्शुअल असॉल्ट. आता हा कायदा बोलतो की फक्त स्पर्श करूनच अत्याचार होतात असे नाही, तर स्पर्श न करता सुद्धा लैंगिक अत्याचार होतात आणि ते सुद्धा तितकेच गंभीर आहेत. म्हणून जर एखाद्या बालकाला कोणी आंघोळ करतंय, कपडे बदलतंय, तेव्हा कोणीतरी त्याला बघतंय, मोबाईलमध्ये काहीतरी घाणेरडे फोटोज व्हिडिओज दाखवतंय किंवा काहीतरी अश्लील मेसेज करतंय, तिचा पाठलाग करतोय. आता येईल ना पाठलाग व्हॅलेंटाईन डेला, है ना? किंवा त्या मुलीला प्रपोज करण्याच्या बहाण्यानं चिठ्ठी देतंय, सिल्क चॉकलेट देतंय. हो, आजकाल सिल्क चॉकलेट लय फेमस झाली, माहितीये का? तर सिल्क चॉकलेट देण्याचा प्रयत्न करतोय, तिला बघून शिट्टी मारतोय, गाणं म्हणतोय एखाद्या दादा कोंडकेचं वगैरे. तर अशा कुठल्याही प्रकारचं जर काही प्रकार कोणी एखाद्या मुलीसोबत किंवा मुलासोबत करत असेल, किंवा आजकाल एक फॅशन झाली आहे ती म्हणजे मुलींकडे बघून मधलं बोट बाहेर काढतात आणि मुलींना दाखवतात. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर असं जर बोट जरी दाखवलं किंवा घाणेरडे इशारे केले, स्वतःचे प्रायव्हेट पार्ट जरी दाखवले, तर हा कायदा याला बोलतो सेक्शुअल हरॅसमेंट. इथं टच झालेला नाहीये. पण जेव्हा हा नॉन टच अब्यूज होतो, परत त्या मुलीला जर आपण विचारलं ना तुला कसं वाटलं, ती उत्तर देईल मला चांगलं वाटलं नाही, मला घाणेरडं वाटलं, त्याचा राग आला होता, किळस आली होती मला. समजायचं सेक्शुअल असॉल्ट. आता प्रश्न पडला असेल की समजा एखादी वयात आलेली मुलगी, व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय, त्याने जर प्रपोज केला, त्याने जर चिठ्ठी दिली तर काय? किंवा दोघं अजून पुढे गेले, दोघांच्यात सेक्शुअल रिलेशन किंवा अजून कुठं प्रायव्हेट पार्टला टच केला तर काय काय करायचं? कन्सेंट. कारण पॉक्सो कायदा बोलतो की ही लहान मुलं आहे आणि ही लहान मुलांना फसवणं, धमकावणं खूप सोपं आहे. आणि सायकोलॉजी जर तुम्ही वाचली असेल तर ते सांगतात की जोपर्यंत 18 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत फ्रंटल लोब आपला डेव्हलप झालेला नसतो आणि त्यामुळं मुलांना डिसिजन मेकिंग, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, हे पटकन समजत नाही. त्यामुळं कायदा म्हणतो की ही मुलं इनोसंट आहेत आणि ह्या इनोसंट मुलांना कोणी सहज धमकावू शकतं, फसवू शकतं, प्रेमाचं लालच दाखवून सुद्धा. आता बऱ्याचदा मगाशी एक मुद्दा चालला होता की समजा वयात आलेली मुलगी आहे आणि दोघांचा कन्सेंट आहे आणि त्यांचं प्रेम आहे, मग आपण असं करू की लग्न करून देऊ त्यांचं. बरं, एक तर जोपर्यंत 18 वर्ष पूर्ण होत नाही त्या मुलीचं आणि मुलाचं 21 वर्ष, तोपर्यंत तर लग्न करून देऊ शकत नाही. आणि तिथं समजा 32 वर्षाचा मुलगा आहे आणि 16 वर्षाची मुलगी आहे, लग्न लावून द्याल? द्याल का? लग्न हा पर्याय आहे का? मग तर आपण कितीतरी पिढ्या मागे गेलो. कारण जेव्हा कन्सेंट हा मॅटर येतो, काही वेळेस तुम्ही पण वकील आहात, मी पण सामाजिक कार्य करतो, जेव्हा आम्ही बायकोशी किंवा तुम्ही नवऱ्याशी कितीतरी कन्सेंटच नसतो त्या गोष्टीमध्ये, फोर्सफुली सगळ्या गोष्टी चालू असतात. तो कन्सेंट कसा मिळवलाय याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा प्रेम प्रकरणामध्ये कन्सेंट हा ब्लॅकमेलिंग करून, भीती दाखवून, आमिष दाखवून हा कन्सेंट मिळवला जातो आणि ते बिचारी मुलगी 16-17 वर्षाची फसते त्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि अशा वेळेस त्या मुलीचं काउन्सलिंग करणं खूप गरजेचं असतं. खरं तर काउन्सलिंग ही इंटरव्हेन्शनचा पार्ट झाला, त्याच्या अगोदरच ह्या वयातल्या मुलांना
प्रेम, मैत्री, आकर्षण. काय प्रेम म्हणजे काय, आकर्षण म्हणजे काय, पॉक्सो म्हणजे काय, हे समजावणं पण तितकंच गरजेचं आहे. नाहीतर ना की मुलं ह्या गोष्टीला बळी पडणार आहेत. आणि वाईट वाटतं जेव्हा एखादा मुलगा, आम्ही जेव्हा JJB मध्ये JJB सोबत काम करतो CCL मुलांसोबत, अक्षरशः हुशार मुलगा असतो आणि एखाद्या 16-17 वर्षाच्या मुलीसोबत प्रेम केलेलं असतं, ती प्रेग्नेंट राहिलेली असते आणि म्हणून तो तिथं आलेला असतो. आणि तिथं आल्यानंतर त्या मर्डर केलेल्या, हाफ मर्डर केलेल्या पोरांसोबत त्याला तिथे लाईफ काढावी लागते. आणि हे विसरता कामा नये की तोही छोटा मुलगा आहे. आणि त्या गोष्टीचा परिणाम, त्याची शिक्षा, ठीक आहे, मुलीला पण भोगावी लागतीच आहे. प्रेग्नेन्सी सोपी गोष्ट नाहीये. 18 वर्षाच्या आतमध्ये बिना लग्नाचं मुलगी प्रेग्नेंट राहिली तर तिची आई काय ताट घेऊन पूजा नाही करणार तिची. पण त्या मुलाला त्या मर्डर, हाफ मर्डर किंवा त्यांच्या पूर्ण सेक्शुअल लाईफ वरती सुद्धा परिणाम झालेले जाणून येतात. खूप साऱ्या गोष्टी. त्यामुळे प्रिव्हेन्शन खूप करणं गरजेचं आहे. पण हे प्रिव्हेन्शन करत असताना बऱ्याचदा जेव्हा ही केस मूल आपल्या आईला शेअर करतं, आपल्या वडिलांना शेअर करतं, जर जवळचा नातेवाईक असेल तर ते आईवडील स्टँड घेत नाहीत. ते जुळवण्याचा प्रयत्न करतात, मिटवण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण आता जाणार आहे पोलीस स्टेशनला, आणि पोलीस स्टेशनला आपण जाऊ तेव्हा बऱ्याचदा भीती दाखवली जाते की अहो तुमची इज्जत जाईल ना पोरीची, अहो कशाला कुठाने करता, कोर्टाची पायरी चढू नये, शाने असाल तर गुन्हा दाखल करू नका, तुमच्या पोरीचा फोटो छापल पेपरमध्ये, नावाची बदनामी होईल. अशा खूप साऱ्या गोष्टी मुलींना त्यांचे नातेवाईक, अजून XYZ त्यांना भरवत असतं आणि त्याच्यापासून माघार घ्यायला शिकवत असतं. आणि जर असं जुळवायला लावलं, विसरून जायला लावलं तर त्याचे खूप सारे गंभीर परिणाम त्या मुलाच्या लाईफमध्ये, लॉंग टर्म परिणामाला भोगावे लागतात. आम्ही जेव्हा काही केसेस बघितलेले आहेत तर त्याच्यामध्ये एक मॅरेज झालेली मुलगी होती आणि ती काउन्सिलिंगला आली होती, कारण डिवोर्स मिळवण्याच्या अगोदर काउन्सिलिंग प्रोसेस केली जाते. तर तेव्हा त्या मुलीने सांगितलं की जेव्हा मी 16-17 वर्षाची होते ना, तेव्हा मी मामाच्या घरी होते आणि मामा आपलं ते चल्लस 8 खेळतात, माहिती आहे का ते खेळ, तर तसा चल्लस 8 खेळ तो माझ्याशी खेळायचा आणि त्याच्यात मी हरले ना तर तो माझ्याशी काही गोष्टी करायचा. मग टप्प्याटप्प्याने, एकदा हरला की किस, दुसऱ्यांदा हरलं तर पुढचं 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 सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं 1 वर्ष 1.5 वर्ष चालू राहिलं. मी आईलाही सांगितलं की आई, मामा माझा असं असं करतोय, मला ते आवडत नाही. आईने कोणाची बाजू घ्यावा, मामाची का पोरीची? होतं परत नातं प्यारं आहे ना मुलापेक्षा. आणि तिथं मामाची बाजू घेतली की नाही, तू मूर्ख आहेस, तुला काही कळत नाही, माझ्या भावाची तू बदनामी करतेस. ही गोष्ट त्या आईने वडिलांना सांगितलं. वडील बोलले की हिचं लग्न लावून द्या, आणि मग तिचं लग्न लावून देण्यात आलं. लग्न लावून दिल्यानंतर जवळपास 6 महिने त्या नवऱ्यात आणि तिच्यात कुठलेही शारीरिक संबंध झाले नाहीत. जेव्हा जेव्हा नवरा फोर्स करायला जायचा, प्रयत्न करायला जायचा, तेव्हा ती नाही म्हणायची. दिवाळीनंतर अमुक अमुक अशी कारणं ती देत होती. आणि जेव्हा तिचं काउन्सिलिंग करण्यात आलं तेव्हा तिने हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे लक्षात घ्या, जर आपण त्याचं समुपदेशन त्या मुलीचं व्यवस्थित केलं नाही किंवा तिला जुळवायला विसरायला लावलं तर त्याचे खूप सारे गंभीर परिणाम होतात. आज त्या मुलीला नात्यावरला पहिला विश्वास उडालाय तिचा, की माझ्या आईने माझी वाट लावली, सगळे पुरुष वाईट असतात, हा कन्सेप्ट तिच्या डोक्यामध्ये गेलाय. एवढंच काय की लैंगिक संबंधाबद्दल प्रचंड किळस, हा प्रकार म्हणजे प्रचंड घाणेरडा आहे, मला आयुष्यात ह्या गोष्टी करायच्याच नाही, लॉंग टर्म इफेक्ट. एवढंच काय तर काय मुलींच्या बाबतीत आम्ही सर्वे केला तर त्याच्यात असं निदर्शनास आलं की काय मुली अक्षरशः पायपुसणी, माहिती आहे ना पायपुसणीचं काम काय असतं, कोणी या
स्वतःच्या शरीराबद्दल रिस्पेक्टच राहत नाही. कोणी या वापरून जा. किंवा अक्षरशः आता काही काही मुली आणि मुलांच्या बाबतीत तुम्ही जर सेल्फ हार्मचा प्रकार बघितला असेल ना, हा मुलांच्यात जास्त दिसतोय. आणि त्याचं कारण आहे ह्या घटना. कारण आपला पण तोच ग्रह आहे की मुलींवर अत्याचार होतात, मुलांवर कसला आलाय लैंगिक अत्याचार. पण उलट आहे, एक वेळ मुलींचं प्रमाण कमी आहे, मुलांवर होण्याचं लैंगिक प्रमाण जो सर्वे सांगितला त्याच्यामध्ये सुद्धा जास्त दाखवलंय. आणि मग त्या मुलाला सहन होत नाही, कुठं शेअर करता येत नाही, आणि मग ही मुलं सेल्फ हार्म किंवा सुसाईड चे पर्याय किंवा ड्रग्सच्या आहारी जाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. किंवा एक तिसरा प्रकार म्हणजे स्वतःच अत्याचारी बनतात. जेव्हा आम्ही JJB सोबत काम करतो तेव्हा त्याला विचारलं, का रे तू 3 वर्षाच्या मुलीसोबत का असं केलं? नाही नाही दादा, मी जेव्हा होतो ना तेव्हा माझ्यासोबत पण 3 जणांनी केलं. मग मी म्हटलं, माझ्यासोबत करतात ना, मी पण बाकीच्यांना सोडणार नाही, मी पण करणार. स्वतःच अत्याचारी बनतात. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, लॉंग टर्म परिणाम आहेत. त्यामुळे पहिली काळजी घ्यायची की जेव्हा पॉक्सो कलम 19 मॅन्डेटरी रिपोर्टिंग आणि हा कायदा बोलतो कलम 19 नुसार जर पॉक्सोच्या बाबतीत तुम्हाला जर माहिती कळाली किंवा तुम्हाला शंका जरी आली तरी तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्हाला कळवणं मॅन्डेटरी आहे. तक्रार नोंदवणं मॅन्डेटरी नाही, कळवणं मॅन्डेटरी. आणि बऱ्याचदा आपण घाबरतो की अरे आपल्याला फिर्याद द्यावी लागेल, अमुक करावं लागेल, तमुक करावं लागेल. सॉरी, फक्त कळवणं मॅन्डेटरी. दुसरी गोष्ट की आपली जो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग त्याची एक वेबसाईट आहे www.ncpcr.in. त्याच्यामध्ये पॉक्सो बॉक्स म्हणून आहे. म्हणजे पोलीस स्टेशनला सुद्धा जाण्याची गरज नाही. जर तो पॉक्सो बटन प्रेस केलं आणि माहिती फिल केली की ऑटोमॅटिकली लोकल पोलीस स्टेशनला ती सगळी इन्फॉर्मेशन जाते. पुढे जाऊन आपण जेव्हा पोलीस स्टेशनला जाणार आहे ह्या केसमध्ये आपल्याला मूल तिथे येणार आहे आणि त्या पोलिसांचा प्रश्न होता की सही करायची का? करणार आहात सही? तुम्ही करणार आहात? जेव्हा त्या मुलीचं स्टेटमेंट घ्यायचं असतं तेव्हा कायद्यात अशी तरतूद आहे की तिच्या विश्वासातील व्यक्ती तिथं समोर असणं अपेक्षित आहे आणि त्या व्यक्तीच्या समोर स्टेटमेंट घ्यायचं असतं. आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर पोलीस तिथे ज्याच्या विश्वासू व्यक्ती त्याची सही घेतली जाते. मुद्दा 1, जर त्या मुलीची आई सक्षम आहे, वडील सक्षम आहे तर आपल्याला सही करण्याची गरज नाही. मुद्दा 1. पण जेव्हा मुलगी वयात आलेली आहे, मुलगा वयात आलेला आहे, तेव्हा तो आई समोर व्यक्त होईल का? होण्याचे चान्सेस किती आहे? बऱ्याचदा मुलांना लाज वाटते, मुलींना पण लाज वाटते की मी आई समोर माझी झालेली घटना कशी सांगू, आणि बऱ्याचदा मग ते लपून ठेवण्याकडे कल असतो. मात्र अशा वेळेस तुमचा रोल खूप महत्वाचा आहे. आणि मग तिच्याशी बोलून पहिल्यांदा तिला आधार द्यायचा आहे, त्याला आधार द्यायचा आहे की बरं झालंस तू मला सांगितलंस, बरं झालंस तू मला सांगितलंस, तू खूप शूर आहेस, तू खूप धाडसी आहेस, तुझी याच्यामध्ये काही चूक नाही, मी तुझ्या सोबत आहे. एवढे फक्त 4 ओळी फक्त लक्षात ठेवायचं. ह्या 4 ओळी जर त्या मुलाला आणि त्याच्या आईला एवढा विश्वास दिला की पूर्ण प्रोसेसमध्ये ते मूल आणि त्याचे पॅरेंट्स आपल्याला सहकार्य करतील. आणि जर तिथंच त्याच प्लॅटफॉर्मवर जर आपण किंवा पोलिसांनी जर तिथं आधार नाही दिला तर जे हॉस्टाईल होण्याचं प्रमाण आहे तर ते हॉस्टाईल होण्याचं प्रमाण वाढतं. कारण तुमच्या ह्या काळ्या ड्रेसमध्ये आणि पोलिसांच्या वर्दीमध्ये प्रचंड ताकद आहे आणि लोक तुमच्यात देव पाहतात. आणि त्यांना जर देव दिसला तर ते हॉस्टाईल नाही होत. त्यामुळे याच्यातला माणूस जागा करायचा आहे.
हो की नाही? ओके, आता कोर्टात आपण पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आपण त्या FIR दाखल केली. FIR कोणी पण दाखल करू शकतं, मुलाला घेऊन येण्याची गरज नाही. पण कलम 24 सांगतो की जेव्हा मुलाचं स्टेटमेंट घ्यायचंय तेव्हा जे पोलीस अधिकारी असतील तर ते साध्या वेशात असतील. PSI दर्जाचे महिला पोलीस कर्मचारी तिथे असणार आहेत. ओके, तर ते पोलीस अधिकारीच स्टेटमेंट घेतील. ते पण मुलाला पाहिजे तिथे. मूल म्हटलं मला खेळताना, मूल म्हटलं मला भूक लागली, जेवण, मूल म्हटलं मला सू लागली, सूला पाठवायचं. पूर्ण चाइल्ड फ्रेंडली वातावरणात. याच्यानंतर जे स्टेटमेंट घेतलं जाईल ते स्टेटमेंट पूर्णतः बालकाच्या बोलीभाषेत असेल. बोलीभाषेत, ना की स्वतःचे वर्ड. बालक म्हटला माझ्या नुन्नूला हात लावला, विषय संपला. नुन्नूच लिहायचे, मानाचे वर्ड पोलिसांनी दाखल करायचे नाहीत. जेव्हा आपण तिथं स्टेटमेंट घेताना उपस्थित राहू, ह्या सगळ्या गोष्टी चेक करायचे आणि प्लस ते स्टेटमेंट आपण वाचून दाखवायचं त्यांना, मुलाला किंवा त्याच्या पालकांना, की हे असं असं लिहिलंय, बरोबर आहे ना? ओके, ग्रेट, चलो पुढे नंतर परत ह्या कायद्यामध्ये बाकी चाइल्ड फ्रेंडली कोर्ट आणि प्रोसेस वगैरे वगैरे. रेग्युलर सर्व्हिसेस अथॉरिटी, डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीकडनं त्याची पूर्ण अंमलबजावणी करून घेते. वेगवेगळ्या योजना असतील त्या बजावणीचं पूर्ण काम केलं जातं. त्याचप्रमाणे लोक अदालत वगैरे ऐकलं असेल तुम्ही. दर 4 महिन्याला वगैरे लोक अदालत भरवतात. त्यातनं जो काही कोर्टावर येणारा ताण असतो तो कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. प्री लिटिगेशन मॅटर असतील किंवा दाखल प्रकरणं असतील, यातल्या केसेस दोन्ही बाजूंनी आपापसात तडजोडीनं कमी तडजोड करून केसेस लवकर विड्रॉल कराव्यात किंवा येणारा जो प्री लिटिगेशन मॅटरमधला जो ताण असेल तो कमी करावा, याचा उद्देश आहे. आता मी माहिती देणार आहे मनोधरी योजनेसंदर्भात. ते आधी मी तुम्हाला सांगतो लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी सेक्शन 12 काय आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण यामध्ये महिलांना मोफत विधी सेवा दिली जाते. लहान मुलं असतील किंवा SC ST कॅटेगरीतली जे लोक असतील, जे ज्येष्ठ नागरिक असतील, त्याचप्रमाणे जे काही औद्योगिक कामगार असतील, यांना मोफत लिगल एड दिलं जातं. त्याचप्रमाणे अंडर ट्रायल प्रिझनर्स, ETP म्हणतो आपण त्यांना देखील मोफत विधी सेवा दिली जाते आपल्याकडनं. या व्यतिरिक्त ज्यांचं उत्पन्न 3 लाख रुपयाच्या पेक्षा जर कमी असेल अशा लोकांना देखील मोफत लिगल एड पुरवलं जातं. त्यात आवश्यक कागदपत्र कुठली आहेत तर आधार कार्ड तुम्हाला द्यावं लागेल, ज्या कोणी असेल व्यक्ती. पासपोर्ट खात्याचे फोटो लागेल. जात प्रमाणपत्र आवश्यक असेल तर ते लागेल. उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसीलदाराकडनं असेल ते लागेल, कारण 3 लाखाच्या पेक्षा उत्पन्न कमी असावं ते मेन्शन केलेलं आहे. आणि अपंगत्वाचं प्रमाणपत्र, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडनं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडनं मनोधरी योजना, मग ही सरांनी सांगितलं असेल त्याप्रमाणे पॉस्को ॲक्ट, पॉस्कोमध्ये जे काही कलमं आहेत त्या संदर्भात ॲसिड अटॅक असेल, त्याचप्रमाणे ज्वालादायी पदार्थ जसे काही पेट्रोल, रॉकेल, केरोसिन, डिझेल किंवा स्वयंपाकाचे गॅस, याच्यामुळं महिलांना जे काही त्यांचा बळी पडतो यात, त्यांना त्यांचं आर्थिक पुनर्वसन व्हावं आणि अर्थसहाय्य मिळावं, त्यासाठी मनोधरी योजना राबवली जाते. आता यातली कलमं कुठली आहेत, कुठल्या कलमं असतील तर मनोधरी योजना त्या ज्या काही पीडित असतील त्यांना प्राप्त होईल. बलात्कार, रेपमध्ये आपल्या IPCचे सेक्शन सांगतो मी. IPCचे सेक्शन 375, 376(2), 376, 376A, 376B, 376C, D, E ते IPCची कलमं रेपसाठी असतात. मग ही सरांनी सांगितलं पॉस्को ॲक्टमध्ये जे लहान मुली असतात किंवा मुलं असतात त्यांच्यासाठी सेक्शन 3, 4, 5, 6 ही कलमं असतील तरच मनोधरी योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी किंवा त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी ती पीडित व्यक्ती पात्र असेल. त्याचप्रमाणे ॲसिड अटॅकमध्ये 326 कलम, 326A आणि 326B
हे 2 कलमं आहेत. त्याचप्रमाणे आता नवीन जी आरमध्ये काही सुधारणा केल्या गेल्या. त्यात त्यांनी मेन्शन केलं आहे ज्वालाग्राही पदार्थ किंवा ज्वलनशील पदार्थ आणि स्वयंपाकाचा गार गॅस यांच्या जाळी जर काही हल्ला झाला तर ती पण प्रकरणं आता मनोधरीमध्ये घेतली जातात. त्याचप्रमाणे पोलीस झाडीत 18 वर्षाखालील ज्या मुली ची सुटका होते किंवा ज्या पकडल्या जातात त्या पण मनोधरी योजनेसाठी लायबल आहेत. त्या पण येऊ शकतात त्याच्यामध्ये. पिटा ॲक्ट. आता 18 वर्षांवरील महिलांसाठी जर कुठलं आहे तर त्यांची मनोधरी योजना नाही आहे. त्यांच्यासाठी उज्ज्वला योजना होती. पण आता नवीन सुधारणा झालेली आहे. त्यामध्ये उज्ज्वला आणि स्वधार ह्या केंद्र शासनाच्या 2 योजना आहेत. त्या एकत्र करून शक्ती सदन म्हणून योजना केलेली आहे. ती महिला बालविकासकडं आहे. त्यांच्या इथं यात तुम्हाला त्या पीडितांना मदत मिळू शकते. तर मनोधरी योजना जी आहे, आता हे आपण जी कलमं बघितली, ही कलमं असतील तरच मनोधरी योजनेचा लाभ त्या पीडितेला होऊ शकतो. आता ही कलमं जी आपण मेन्शन केली आहे तर त्या पुढची प्रोसेस काय आहे? जेव्हा एखाद्या महिलेबरोबर ही अशी काही घटना घडते, म्हणजे बलात्कार असेल, लहान मुलं असतील, त्या मुलांमध्ये पण कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. सरांनी जसं मगाशी सांगितलं, मुलगा किंवा मुलगी असं कुठलाही भेदभाव केला जात नाही. आता जेव्हा FIR पोलिसांकडे दाखल होते ती 1 तासाच्या आत त्याची खबर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला ईमेलद्वारे द्यावी अशी त्यात तरतूद आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर फिजिकल जी काही कागदपत्री FIR जी दाखल केलेली असते ती दाखल करावी लागते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे. त्यानंतर पीडितेची जी काही पूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते, जिल्हा वैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्याकडून जो पूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते तो अहवाल गुप्त असतो, कॉन्फिडेन्शियल असतो. त्याची एक प्रत दाखल करावी लागते. त्याचप्रमाणे माननीय मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये CRPC 164 प्रमाणे पीडितेचा जबाब घेतला जातो, तो पण कॉन्फिडेन्शियल असतो. त्याची एक प्रत पोलिसांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला देणं मॅन्डेटरी आहे. मुळात ही प्रोसेस जी आहे FIR फक्त पीडितेला मिळू शकते, पण 164चा जबाब किंवा मेडिकल ही पीडितेकडे अवेलेबल नसते. त्यामुळे ही पोलिसांची प्रोसेस आहे की त्यांच्याकडे जेव्हा अशी घटना घडल्यानंतर तक्रार येते त्यानंतर त्यांनी FIR, मेडिकल रिपोर्ट आणि 164 स्टेटमेंट हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला द्यायचं आहे. त्यानंतर ही जेव्हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडनं डॉक्युमेंट प्राप्त होतात त्यानंतर एक समिती नेमलेली आहे. समितीमध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. जे काही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एक महिला समाजसेवा याच्यातली कार्यरत एक महिला ह्या एक समितीवर असतात. त्यांची कमिटी त्यांच्याकडे जेव्हा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ही डॉक्युमेंट येतात त्याचा पूर्ण सखोल अभ्यास केला जातो कमिटीकडनं. ज्यात ॲक्च्युली घटना घडलेली आहे याचा पूर्ण सखोल अभ्यास करून त्यानंतर त्या महिलांना नुकसान भरपाईची रक्कम ठरवली जाते. ती ठरवायच्या आधी परत एक बघितलं जातं पीडितेला जी काही नुकसान भरपाई जी मंजूर केली जाईल किंवा ही जी डॉक्युमेंट असतील त्याची पूर्णपणे गोपनीयता राखली जाते. याची माहिती कोणालाही पुरवली जात नाही पीडिता सोडून. वर नुकसान भरपाईची रक्कम किती आहे, पीडितेचं नाव काय हे कोणालाही कळवलं जात नाही. याची पूर्ण गोपनीयता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पाळतं. त्यानंतर आता पुढची स्टेप आहे जे 164 स्टेटमेंट दिलेलं आहे महिलांनी किंवा मुलांनी त्याच्यापासून त्यांनी माघार घेऊ नये किंवा त्यातनं होस्टाईल होऊ नये हे अपेक्षित आहे. जर पीडितेने जर जाणून बुजून जबाब फिरवला किंवा गुन्हा सिद्ध झाला नाही किंवा दावा खोटा ठरला तर जे काही नुकसान भरपाई किंवा जो काही हे दिलेलं आहे अर्थसहाय्य हे पीडितेकडनं प्रचलित जमीन महसूल कायद्याप्रमाणे वसूल केलं जातं. आता सिस्टीम काय, जो काही अर्ज असेल ते पोलिसांनी पाठवायचा आहे. काही वेळेस काय होतं पोलीस काही याच्यात पाठवत नाही तर पीडिता स्वतः देखील FIRची परत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे आणू शकते. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संबंधित पोलीस स्टेशनला उर्वरित डॉक्युमेंट जसे की CRPC 164चं स्टेटमेंट आणि वैद्यकीय अहवाल याची मागणी करते. पोलिसांनी ते पूर्ण मॅन्डेटरी आहे, गरजेचं आहे. त्यानंतर कमिटी याच्यावर पूर्ण निर्णय घेऊन पीडितेला तत्काळ 30,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करतं.
आणि तिला हे 7 दिवसाच्या आत देणं मॅन्डेटरी आहे. त्यानंतर 120 दिवसाच्या आत पूर्ण बाकीचे केसेसचा अभ्यास करून उर्वरित रक्कम मंजूर केली जाते. पैकी 25% रक्कम त्यात 30,000 इन्क्लूड करून मायनस करून तिला बाय हँड तिला ती दिली जाते आणि उर्वरित जी 75% रक्कम आहे ती पीडितेच्या नावाने 10 वर्षासाठी FD केली जाते, जी मुदत ठेव केली जाते. आणि जी मुदत ठेव केली जाते दर 3 महिन्याला तिचं त्याला व्याज मिळतं आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही पूर्ण रक्कम त्या पीडितेला दिली जाते. सेंटर असं हे आहे आणि सेवा कोण पुरवतं तर जिल्हा महिला बालविकास अधिकारी पुरवतात. त्यानंतर या संदर्भात जी पीडिता असेल किंवा बालक असेल त्यांना शासकीय, निमशासकीय, नगरपालिका, महानगरपालिका आणि खाजगी रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येईल. हे कोण बघणार आहे तर जिल्हा शल्यचिकित्सक बघणार आहे. सदर दुर्दैवी घटनेतील HIV किंवा एड्स बाधित महिलांना व बालकांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपरोक्त शासकीय, निमशासकीय रुग्णालयात मोफत पुरवण्यात येईल. हे पण कार्य कोण करणार आहे तर जिल्हा शल्यचिकित्सक करणार आहेत. हे कम्युनिटीवर आहेत. तसेच सदर पीडितेस किंवा महिलेला आर्थिक विकास महामंडळ, कौशल्य विकास विभाग व इतर विभागांशी काही ॲसिड अटॅकमध्ये जस्ट ॲसिड टाकलं तर 3 लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई आहे. आणि ज्वलन आणि ज्वालाशील पदार्थ मग मी उल्लेख केला पेट्रोल, डिझेल किंवा यात देखील 3 लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. तर ॲसिड अटॅकमध्ये जर एखाद्या महिलेचा चेहरा पूर्ण भाजला गेला असेल किंवा अंगाचा काही भागाची हानी झाली असेल अशांना देखील 10 लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. आपल्याकडे अशा 2 केस झालेल्या आहेत. आपण त्यांना 10 लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई दिलेली आहे. पैकी 75% रक्कम FD स्वरूपात आणि उर्वरित रक्कम त्यांना बाय हँड दिली जाते. पॉस्को ॲक्ट. पॉस्को कायद्यामध्ये पीडितेस लिंगभेद न करता कायमस्वरूपी मतिमंदत्व किंवा अपंगत्व आले तर 10 लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई आहे. आणि बाकीचे जे काही असेल पॉस्कोमध्ये त्या 3 लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. ॲसिड अटॅकसाठी परत त्यांनी 2 मागची वेगळ्या कॅटेगरी केल्यात. प्रॉपर ॲसिड अटॅक असेल तर 10 लाख रुपयापर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. याची पूर्ण अंमलबजावणी करण्याची हे जबाबदारी पोलिसांना दिलेली आहे. जर पोलिसांनी FIRची प्रत आणून दिली नाही असं जर व्हिक्टिमला कळालं तर ती व्हिक्टिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये जे नवीन बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर आहे तिथे पीडिता येऊ शकते. पण या संदर्भातली पूर्ण माहिती ही गोपनीय राखली जाईल. त्याची कुठेही वाच्यता केली जात नाही. विक्टिमचं नाव काय होतं, तिच्या संदर्भातली काय डॉक्युमेंट घेतली आहे याची कोणालाही माहिती मिळत नाही. विक्टिमचं अकाउंट ओपन करून देणं बाकीची प्रोसेस सगळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण करतं. 120 दिवसाच्या आत पूर्ण जे काही रक्कम असेल ती मंजूर करून त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केली जातात जेणेकरून त्यांचं पुनर्वसन होईल आणि त्यांचं काही नुकसान झालेलं आहे, मुली असतील शिक्षणाचं नुकसान असेल, महिला असतील तर रोजगाराचं काही नुकसान झालं असेल त्याच्या पूर्ण यात विचार केला जातो. I would like to thank you on behalf of the entire team of Ahilya Cell Pro Bono Loyal for giving us this opportunity to work for the betterment of the society. I would also like to thank all the dignitaries to take out their valuable time and conduct this training program throughout the day for us. This wouldn't have been possible without the support of each and every advocate present today to make this Ahilya Cell a successful team and patients were fully supported together to work since 1 year. I would like to thank Team DLSA for their efforts and support. With this, I would like to conclude today's program here. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra.